आज आपल्याला चालू करायचं आहे अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर, म्हणजे प्रत्येक परीक्षेत, कोणतीही परीक्षा द्या तुम्ही, कोणतीही, त्या परीक्षेत त्या चॅप्टरवरती तुम्हाला क्वेश्चन्स कंपल्सरी विचारलेला आहे. ठीक आहे. कोणता चॅप्टर बघायचा आपल्याला आज? ध्वनी. बघा, मी काल पण तुम्हाला सांगितलं आहे की या वर्षी ऍडव्हर्टाईज खूप मोठी असेल, बरोबर आहे. त्यामुळं अभ्यास करताना एकदम व्यवस्थित अभ्यास करा. 2026 वर्ष तुमच्यासाठी गोल्डन इयर आहे असं समजा. 2026 वर्ष तुमच्यासाठी गोल्डन इयर असेल अशा रीतीनं अभ्यास करा. तर तुम्हाला फायदा होईल. यस. त्यामुळं 2026 टार्गेट ठेवा. टार्गेट पूर्ण 2026 ठेवा, जेणेकरून तुम्हाला काय होईल की आपल्याला जे काही करायचं आहे, आपल्याला जे आपण स्वप्न बाळगून इथं आलेलो आहोत, या एमपीएससीच्या क्षेत्रात किंवा स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात आपण आलेलो आहोत, त्यातून ते जे चक्रव्यूह आहे, हे आपण ज्याला चक्रव्यूह म्हणतो, त्यातून बाहेर पडायचं असेल तर 2026 हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय उत्तम वर्ष ठरणार आहे. कोणतीही पोस्ट मिळू दे या वर्षात, ती पहिल्यांदा हातात घ्या आणि मग बाकीच्या तुमच्या ज्या ठरवलेल्या पोस्ट असतील तिथं अभ्यास करा. आधी या वर्षात जी पण पोस्ट मिळेल, कारण या वर्षीची भरती खूप मोठी असेल असा अंदाज आहे, त्याप्रमाणे तुम्हाला ते अभ्यास करून तुम्हाला कव्हर अप करावं लागेल. ठीक आहे. त्यामुळे जी पण पोस्ट आपल्याला हातात मिळेल आधी, ती आधी हातात घ्या आणि मग बाकीच्या पुढच्या पोस्टचा अभ्यास करा. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे ध्वनी चॅप्टर. अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर आहे परीक्षेच्या दृष्टीतून, कारण प्रत्येक परीक्षेत तुम्हाला या चॅप्टरवरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत. प्रत्येक परीक्षेत हा चॅप्टर कंपल्सरी, याच्यावरती एक तरी क्वेश्चन कंपल्सरी असतो. कोणतीही एक्झाम द्या, कोणतीही, तुम्ही सरळ सेवा द्या, बाकीच्या सरळ सेवा मधल्या अजून काही डिपार्टमेंटलच्या एक्झाम असतील तिथल्या द्या, कंबाईन द्या, राज्यसेवा द्या, कोणतीही एक्झाम द्या, त्यात तुम्हाला हा चॅप्टर महत्वाचा आहे. ठीक आहे. त्यामुळं हा चॅप्टर कंपल्सरी तुम्हाला करावाच लागेल. मी तर FY मध्ये आहे सर, मला केव्हा एक्झाम देतात? हा, तुम्ही जर FY मध्ये असाल तर तुम्हाला एक रूल आहे, जर सरळ सेवा तुम्हाला काही जे काही रिक्वायरमेंट्स आहेत, 10वी पास, 12वी पास, अशा काही रिक्वायरमेंट्स असतात किंवा काही ग्रॅज्युएशन पास असतात, तर तुम्ही त्या कोणत्या पोस्ट साठी तुम्ही इलिजिबल आहात ते आधी चेक करा. जर तुम्ही कंबाईन देत असाल तर कंबाईन साठी तुम्हाला ही अट आहे की तुम्ही मेन्स देताना तुमच्याजवळ लास्ट इयरचं, म्हणजे तुमच्या डिग्रीचं मार्कशीट तुमच्याजवळ पाहिजे किंवा डिग्री सर्टिफिकेट तरी तुमच्याजवळ पाहिजे मेन्स देताना. त्यामुळं जर तुम्ही कंबाईन देत असाल, जिथं प्री मेन्स आहे, किंवा सरळ सेवामध्ये तलाठी वगैरे देत असाल, तर तिथं तुम्हाला कंपल्सरी आहे की तुमच्याजवळ डिग्री कंप्लीट असणं किंवा तुम्ही लास्ट इयरला असणं. तुम्ही ज्यावेळी मेन्स द्याल कंबाईनची, त्यावेळी तुमच्याजवळ डिग्रीचं मार्कशीट असणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्ही जर आता FY ला आहात तर तुमच्याजवळ 2 वर्ष आहेत. 2 वर्ष व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही त्या पद्धतीनं त्या गोष्टी करू शकता. यस. आपल्याला बघायचं आहे साऊंड. साऊंड म्हणजे काय? ध्वनी. ध्वनी म्हणजे काय? आपण जे बोलतो, आपण कुणीही आपण जे बोलतो किंवा काही आपण डेस्क वाजवला, टाळी वाजवली किंवा बेल वाजवली की जो आवाज येतो त्याला आपण ध्वनी म्हणतो. ध्वनी म्हणजे काय? आपल्या कानांची ऐकण्याची क्षमता. ठीक आहे. आपल्या कानांची ऐकण्याची संवेदना म्हणा, क्षमता म्हणा, तुम्ही त्या पद्धतीनं काही वापरू शकता. संवेदना, क्षमता, काही म्हणा. ठीक आहे. तुमच्या कानाला जर एखादा आवाज ऐकू येत असेल तर त्याला आपण म्हणतो ध्वनी. म्हणजे आपले कान काय रिस्पॉन्स देतात समोरच्या गोष्टीला, म्हणजेच तुमचे कान किती संवेदनशील आहेत त्याच्यावरती तुम्हाला ध्वनीचा रिस्पॉन्स कळतो, म्हणजे त्याला आपण ध्वनी म्हणतो. आपले कान कशा पद्धतीनं त्या गोष्टींना रिस्पॉन्स देतात त्याला. ठीक आहे. मग ध्वनीची निर्मिती कशी होते? ध्वनीची निर्मिती कशी होते? ध्वनीची, आपण बोलतो, तुम्ही गळ्याला जर हात लावून बघितलं, तुम्ही बोलत असाल, तुम्ही जर एखादा शब्द बोललात तर तुमच्या घशाजवळ तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतात बोलताना. तुम्ही चेक करा. ठीक आहे. इथं हात लावा फक्त, तुमचे जिथं व्होकल कॉर्ड आपण ज्याला म्हणतो त्याला जर तुम्ही हात लावलात तर तिथं व्हायब्रेट होईल. व्हायब्रेशन होतं म्हणजे काय? कंपन निर्माण होतं. काय होतं? कंपन निर्माण होतं. कंपन निर्माण होतं म्हणजे ध्वनीची निर्मिती कशातून होते? कंपनातून ध्वनीची निर्मिती होते.
कंपनातून ध्वनीची निर्मिती होते. तुम्ही कुठेही तुम्ही टाळी वाजवा, त्यावेळी तुमची ज्यावेळी टाळी तुम्ही वाजवता त्यावेळी हात ज्यावेळी आदळतो त्यावेळी हवेमध्ये कंपन निर्माण होतात. बरोबर आहे? येस. तुम्ही जर एखादी दोरी ताणली आणि त्याला जर असं जोरात हे केलं, टिल्ट केलं, तर ती कंपनातून तुम्हाला आवाज ऐकू. बरोबर आहे? म्हणजे काय होतं? कंपन. किंवा तुम्ही ज्यावेळी दोरीच्या उड्या मारता, ज्यावेळी तुम्ही दोरीच्या उड्या जोरात मारता त्यावेळी तुम्हाला आवाज ऐकू येतो. का तर त्या दोरीमुळं हवेसोबत जी कंपन तयार होतात त्यामुळं तुम्हाला आवाज ऐकू येतो. येस. तुम्ही चेक करा, तुम्ही इथं जर हात लावलात तर तुमचं इथं कंपल्सरी व्हायब्रेशन्स जाणवतील. म्हणजेच ध्वनीची निर्मिती कशी होते? कंपनातून होते. कंपने. ठीक आहे? कंपने. वेव्ज मधून तुमची ध्वनीची निर्मिती होते. एक तुम्ही काही आपटा ना, तुम्ही बेंचवरती हात आपटलात, भिंतीवरती हात आपटलात, जर जो आवाज येणार आहे किंवा ढोल ज्यावेळी तुम्ही ढोल ज्यावेळी बडवता त्यावेळी ढोलचा जो आपला हे असतो पट्टा ज्याच्यावरती आपण लाकडाने मारतो, तो जो बेस आहे तो कधी पण बघा व्हायब्रेट होतो. बरोबर आहे? म्हणजे त्यात कंपन निर्माण होतं. येतं लक्षात? कंपन निर्माण झाल्यामुळं तुमच्या ध्वनीची निर्मिती होते. यस. मग आपल्या इथं काय होते? व्होकल कॉर्ड मधून ध्वनीची निर्मिती होते. आपल्याला व्होकल कॉर्ड्स आहेत. मग व्होकल कॉर्ड्स मध्ये पुरुषांच्या व्होकल कॉर्ड्सची लांबी म्हणजे स्वरतंतू, याला आपण म्हणतो काय म्हणतो? स्वरतंतू. पुरुषांच्या स्वरतंतूची लांबी आणि महिलांच्या स्वरतंतूची लांबी ही वेगळी आहे. येतं लक्षात? पुरुषांच्या स्वरतंतूची लांबी आणि महिलांच्या स्वरतंतूची लांबी ही वेगळी आहे. पुरुषांच्या स्वरतंतूची लांबी ही जास्त आहे महिलांपेक्षा. पुरुषांची किती आहे? 17 ते 25 मिलीमीटर. 17 ते 25 मिलीमीटर ही पुरुषांच्या स्वरतंतूची लांबी आहे आणि स्त्रियांच्या स्वरतंतूची लांबी आहे 12.5 ते 17.5 मिलीमीटर. 12.5 ते 17.5 मिलीमीटर इतकी त्याची लांबी आहे. ठीक आहे? येते लक्षात? 12.5 ते 17.5. ऑनलाईन कोण कोण आहे सगळ्यांना कळतंय का? हा तुमचा PYQ आहे बरं का. सरळ सेवासाठीचा हा तुमचा PYQ आहे. स्वरतंतू. पुरुषांचे स्वरतंतू लांब असतात. कंबाईनलाही एकदा विचारलेला आहे किंवा राज्यसेवेला विचारला असेल. स्वरतंतू हे पुरुषांचे लांब असतात लांबीला, त्यांची लांबी एवढी मिलीमीटर असते. स्त्रियांची कमी असते. स्त्रियांची लांबी स्वरतंतूची एवढी असते. ठीक आहे? हा तुमचा PYQ आहे. तुम्हाला हे कळालं पाहिजे, तुमच्या हे लक्षात आलंच पाहिजे की पुरुषांचे स्वरतंतू हे लांब असतात स्त्रियांपेक्षा. मग लांबी किती आहे? 17.25 ते 17 ते 25 मिलीमीटर. यस. मग तरंग म्हणजे काय? तरंग म्हणजे काय? आपण म्हटलं ना ध्वनीची निर्मिती कशातून होते? कंपनातून. कंपन होतात म्हणजे काय? तरंग तयार होतात. मग तरंग म्हणजे काय? तरंग म्हणजे जे वेव्ज आहेत, तरंग. तुम्ही एखाद्या पाण्याच्या ह्याच्यात तुम्ही दगड टाकला. ठीक आहे? दगड टाकल्यानंतर त्यातून काय होतात? लहरी तयार होतात. बरोबर आहे? शेवटपर्यंत ज्या लहरी तयार होतात त्याला आपण म्हणतो तरंग. मग ते तरंग कशामुळे तयार होतात? त्या ठिकाणी असणाऱ्या कणांची हालचाल चालू होते. त्या ठिकाणी असणाऱ्या कणांची हालचाल चालू झाल्यामुळे ते तरंगांची निर्मिती होते. ठीक आहे? तरंगांची निर्मिती होते. मग तरंगांचा प्रवास कसा असतो? अशा पद्धतीने. यस. तरंगांचा प्रवास कसा असतो? हा या पद्धतीनं असेल. बघा. मग तरंगांचे जे प्रकार आहेत, तरंगांचे जे प्रकार आहेत, तरंग जे तयार होतात त्याचे जे प्रकार आहेत ते काय आहेत? एक अणुतरंग आहेत, लॉन्जिट्युडिनल वेव्स, अणुतरंग. आणि एक आहेत अवतरंग, ट्रान्सव्हर्स वेव्स. अणुतरंग आणि अवतरंग असे दोन प्रकार आहेत. अणुतरंग आणि अवतरंग. लॉन्जिट्युडिनल आणि काय आहेत? ट्रान्सव्हर्स वेव्स. आता लॉन्जिट्युडिनल वेव्स, आता हे बघा, हे सांगतो पहिल्यांदा.
ठीक आहे. आता बघा, तुम्ही जर ही एक तरंगांची मालिका आहे समजून चला. या तरंगांमध्ये तुम्हाला काय दिसतंय? काही ठिकाणी विरळ आहे, काही ठिकाणी दाट आहे, काही ठिकाणी परत विरळ आहे, काही ठिकाणी दाट आहे, काही ठिकाणी विरळ आहे. याचं लक्षात, याला काय म्हणायचं? लॉन्जिट्युडनल वेव्हज. तर जे तुम्हाला दाट दिसतात त्याला आपण काय म्हणणार? कंप्रेशन. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? कंप्रेशन. आणि जे आपल्याला मोकळे मोकळे दिसतात, काय दिसतात? मोकळे मोकळे, म्हणजे जिथं अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो? ररिफ्रॅक्शन. काय म्हणतो? ररिफ्रॅक्शन. याला आपण म्हणतो संपीडन. काय म्हणतो? संपीडन. आणि याला म्हणतो विरलन. बघा, कन्सेप्ट समजून घ्या. संपीडन आणि विरलन असं आपण म्हणतो. हा, घरी राहून अभ्यास करायचा. चालेल, घरी राहून जरी अभ्यास केला तरी काही प्रॉब्लेम नाही. लेक्चर बघा, लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही पुस्तकातून तो चॅप्टर वाचून घ्या, तुम्हाला त्याचा फायदा होईल. येस, घरी राहून जरी अभ्यास केला तरीही काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बघा, इथं कंप्रेशन आहे, ररिफॅक्शन आहे, कंप्रेशन आहे. म्हणजेच ज्यावेळी कणांची हालचाल होते त्यावेळी पहिल्यांदा काय आहे? विरलन आहे, म्हणजे लांब लांब कण आहेत, इथं जवळजवळ आले आहेत, पुन्हा इथं लांब लांब आहेत, पुन्हा इथं जवळजवळ आले आहेत. म्हणजेच प्रत्येक वेळी कणांची हालचाल ही कशी आहे? दाट विरळ, दाट विरळ, दाट विरळ, म्हणून त्याला कंप्रेशन आणि ररिफॅक्शन म्हणलेलं आहे. या माध्यमात, म्हणजे या प्रकारच्या तरंगांमध्ये कणांची हालचाल जी आहे, काय म्हणतोय मी? कणांची हालचाल जी आहे ती कशी होते? समांतर दिशेने. म्हणजे आता याचा प्रवास कसा आहे? या दिशेने प्रवास आहे, बरोबर आहे? बरोबर. मग या दिशेला समांतर, म्हणजेच कणांची हालचाल ही कशी असेल? याला समांतर असेल. म्हणजेच ज्या दिशेला तुमचा ध्वनी किंवा जे काही तरंग प्रवास करत आहेत त्याच दिशेला तुमच्या कणांची हालचाल असते. ठीक आहे. मग ज्या ठिकाणी विरळ आहे त्या ठिकाणी कण लांब लांब असतात, ज्या ठिकाणी जवळ आहेत तिथं कण जवळजवळ असतात आणि दाट असतात. जिथं दाट असतील तिथं दाब जास्त असतो, आणि जिथं दाब जास्त असतो तिथं घनता जास्त असते. म्हणजेच तुमच्या संपीडनामध्ये, म्हणजेच कंप्रेशन मध्ये, तुमच्या तरंगातल्या कणांची जी आहे ती दाब तिथं जास्त असून घनता पण जास्त असेल. येते लक्षात ऑनलाईन जनता? येस, सगळ्यांना कळतंय पॉइंट? याला आपण काय म्हणतो? लॉन्जिट्युडिनल वेव्हज. म्हणजे ज्या दिशेला तरंग प्रवास करत आहे त्याच दिशेला तुमच्या माध्यमातील कणांची हालचाल होते. येते? माध्यमातील कणांची हालचाल ज्या दिशेला तुमचा तरंग प्रवास करत आहे त्याच दिशेला होते. याला म्हणतो आपण लॉन्जिट्युडिनल वेव्हज. म्हणजेच काय? अनुतरंग. मग याचं उदाहरण काय आहे? ध्वनी लहरी, प्राथमिक भूकंप लहरी. भूकंप लहरी किती? 3 प्रकारचे असतात, बरोबर? प्राथमिक, दुय्यम आणि भूपृष्ठ लहरी. मग त्यातल्या प्राथमिक लहरी ज्या आहेत भूकंपाच्या, तो टाईप आहे तुमच्या लॉन्जिट्युडिनल वेव्हचा. ध्वनी लहरी आणि प्राथमिक भूकंप लहरी. येते लक्षात? यस, ऑनलाईन कोण कोण आहे तुम्हाला लक्षात येतं? यस. मग काय आहे बघा, अवतरंग आहे. अवतरंग म्हणजे काय आहे? अवतरंग इथंच काढ. ठीक आहे. अवतरंग म्हणजे काय आहेत? हे आहेत. मग यात तुम्हाला काय आहे? आता तुम्ही जर नीट बघितलं, यात तुम्हाला दाट आणि विरळ असं काय दिसतंय का? नाही. एक काय दिसतंय? एक इथं वरती आहे, एक इथं खालती आहे, बरोबर आहे?
सायनोसायडल वेव्ह आहे, एकदा वरती जातोय, एकदा खालती येतोय, एकदा वरती जातोय, एकदा खालती येतोय. येस, म्हणजेच त्यामध्ये तुम्हाला ज्या दिशेला तरंगाचा प्रवास आहे त्याला लंबरूप दिशेने तुमच्या माध्यमातील कणांची हालचाल आहे. येतं लक्षात? लंबरूप दिशेला तुमच्या माध्यमांच्या कणांची हालचाल आहे. येतंय लक्षात? यस. मग हे जे आहेत, हा जो उंचवट्याचा भाग आहे वरचा पॉझिटिव्ह क्षेत्र, त्याला काय म्हणायचं? क्रेस्ट म्हणायचं, शीर्ष. क्रेस्ट, शीर्ष. मराठीत त्याला काय म्हणतो आपण? शीर्ष. ठीक आहे. आणि जो खड्ड्यातला भाग आहे त्याला म्हणायचं ट्रफ, किंवा मराठीत त्याला आपण म्हणतो द्रोणी. क्रेस्ट, ट्रफ अँड यस यस सचिन, प्रदीप, यस करेक्ट. क्रेस्ट अँड ट्रफ, बरोबर आहे. शीर्ष आणि द्रोणी म्हणजे माध्यमातील कणांची हालचाल ही कशाला होते? तुमच्या तरंगांच्या दिशेला लंबरूप, परपेंडिक्युलर. लंबरूप म्हणजे काय? परपेंडिक्युलर असते. तुमच्या या दिशेला तुमचा तरंग प्रवास करतोय त्याला परपेंडिक्युलर काय आहे? तुमच्या माध्यमातील कणांची हालचाल आहे. मग हे कोणते तरंग आहेत? ट्रान्सव्हर्स वेव्हज. त्याला आपण काय म्हणतो? अणुतरंग. उदाहरण काय आहे? प्रकाश लहरी, बरोबर. द्वितीयक भूकंप लहरी, सेकंडरी. तुमच्या ज्या सेकंडरी लहरी आहेत, सेकंडरी वेव्हज आहेत भूकंपाच्या, सेकंडरी वेव्ह ज्या आहेत त्या कशा आहेत? ट्रान्सव्हर्स वेव्हज. येतं लक्षात? प्राथमिक लहरी काय आहेत? लॉन्जिट्युडनल वेव्हज. सेकंडरी लहरी काय आहेत? ट्रान्सव्हर्स वेव्हज. येतं लक्षात? स्टेशनरी वेव्हज. यस यस, स्टेशनरी वेव्हज. लक्षात येतं इथपर्यंत? लक्षात येत आहे? यस. बघा, आता आपल्याला काय बघायचंय? ध्वनीचं प्रसारण कोणत्या स्वरूपात होतंय? ध्वनीचं प्रसारण कोणत्या स्वरूपात होते हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. ध्वनीचं प्रसारण होताना तुम्हाला काय आहे? कण लागणार आहेत माध्यमातील, बरोबर. मग ज्यावेळी तुमचं ध्वनीचं प्रसारण होतं त्यावेळी काय होतं? कण एकमेकांवरती आदळत जातात. कण काय होतात? एकमेकांवरती. म्हणजे आता मी बोललोय तर इथला माझ्या तोंडाजवळचा जो कण आहे तो पुढे सगळीकडे प्रवास करेल का? नाही. तो काय करेल? इथला कण, हे कण आहेत असं समजून चला, हवेतील. हे कण व्हायब्रेट होताना एकमेकांवर आदळायला चालू करतात. हे सगळे कण एकमेकांवरती आदळायला चालू करतात आणि ते कण एकमेकांवर आदळत 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 जाऊन तुमच्या ध्वनीचा प्रवास चालू होतो. म्हणजे आपण जे बोलतो त्यावेळी या कणांची हालचाल एकमेकांवर आदळण्यापासून सुरुवात होते आणि त्या पद्धतीनं ध्वनीचं प्रसारण हवेमध्ये होतं. ठीक आहे. मग जर आपल्याला ही गोष्ट कळतीये की बाबा ध्वनी अशा पद्धतीनं जातोय, ठीक आहे, कणांच्या हालचालीतून, मग सर्वात जास्त कणांची जी रचना आहे ती दाट रचना कोणत्या माध्यमात असते? कणांची दाट रचना कोणत्या माध्यमात असते? स्थायू. बरोबर आहे? येते लक्षात? म्हणजेच पहिला पॉइंट तुम्हाला काय लक्षात येईल? ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. बरोबर. मग पहिला पॉइंट तुमचा काय असेल? माध्यम आवश्यक आहे. येते लक्षात? ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यम आवश्यक आहे. यस. येते लक्षात? ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यम आवश्यक आहे. जर माध्यम नसेल, समजा स्थायू, द्रव, वायू या तीनही ठिकाणी तुम्हाला काही ना काही कण अवेलेबल आहेत. भले वायू थोडे थोडे लांब असते, ठीक आहे, पण जर निर्वात पोकळी म्हणजे व्हॅक्यूम घेतलं, व्हॅक्यूम निर्वात पोकळी जर घेतलं, तिथून ध्वनी प्रवास करेल का?
नाही. का तर व्हॅक्यूम मध्ये, निर्वात पोकळीमध्ये माध्यम कोणतेही नसते. म्हणजेच निर्वात पोकळीमध्ये ध्वनी प्रवास करत नाही. व्हॅक्यूम मध्ये ध्वनी प्रवास करत नाही. येते का लक्षात? व्हॅक्यूम मध्ये ध्वनी प्रवास करत नाही. यस, कंप्रेशन. ठीक आहे. मग ध्वनी तुमचा जो प्रवास करतोय तो कंप्रेशन आणि ररिफ्रॅक्शन मध्ये करतोय, बरोबर. संपीडन आणि विरलन ज्याला आपण म्हणतो. मग संपीडन मध्ये मग काय आहे, तुम्हाला ध्वनी कसा प्रवास करतो? संपीडन म्हणजे काय आहे? कंप्रेशन आणि ररिफ्रॅक्शन, बरोबर. मग संपीडन मध्ये संपीडन जे आहे, कंप्रेशन जे आहे, त्यात घनता आणि दाब, डेन्सिटी अँड प्रेशर दोन्हीही जास्त आहे. कंप्रेशन मध्ये सगळे कण जवळ जवळ आल्यामुळं त्याच्यावरती दाब जास्त असतो आणि त्याच्यामध्ये घनता सुद्धा जास्त असते, बरोबर. आणि विरलन मध्ये दाब व घनता ऑटोमॅटिक कमी होते, बरोबर आहे का? कळतंय का? यस, दाब आणि घनता ऑटोमॅटिक विरलन मध्ये कमी होते. यस, दाब आणि घनता ऑटोमॅटिक काय होते? कमी होते. येतं लक्षात इथेपर्यंत? मग ध्वनीचा वेग सगळ्यात जास्त कशात असेल? स्थायूमध्ये असेल, मग द्रवात असेल आणि त्याच्यापेक्षा कमी वायूत असेल. ध्वनीचा वेग स्थायूमध्ये सर्वात जास्त असेल, त्याच्यानंतर द्रवात असेल आणि त्याच्यापेक्षा कमी वायूत असेल. का तर स्थायूमध्ये कणांची रचना जवळजवळ असते, द्रवात कणांची रचना थोडी लांब असते आणि वायूत त्याच्यापेक्षा लांब असते. याच्या लक्षात हा पॉइंट. स्थायू, द्रव आणि वायू यामध्ये तुमच्या ध्वनीची वेग अशा पद्धतीने असतो आणि हा तुमचा PYQ आहे, हा ही तुमचा PYQ आहे. ठीक आहे. हा ही तुमचा PYQ आहे, हा पण तुमचा PYQ आहे. त्यामुळे नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. हे तुम्हाला विचारलेले आहेत क्वेश्चन्स, सरळ सेवामध्ये पण विचारलेले आहेत आणि कंबाईन मध्ये सुद्धा विचारलेले आहेत. येत ध्वनीचं प्रसारण कसं होतं लक्षात येते? यस, शीर्ष आणि द्रोणी आपण बघितलेलं आहे. मग त्यानुसार कंप्रेशन, ररिफ्रॅक्शन, संपीडन, विरलन. ठीक आहे. संपीडनामध्ये काय होतं? घनता व दाब जास्त असते आणि विरलनामध्ये काय असतं? घनता व दाब कमी असते. ठीक आहे. ध्वनीचा वेग सर्वात जास्त कुठे असतो? स्थायूमध्ये. द्रवात त्याच्यापेक्षा कमी आणि वायूत सर्वात कमी असतो. निर्वात पोकळीमध्ये ध्वनी प्रवास करत नाही. येतं लक्षात हा पॉइंट? यस, कळतंय इथपर्यंत? ऑनलाईन जनता कोण कोण आहे कळतंय का? ठीक आहे. बघा, आता बघा पुढचं, ध्वनी लहरींचे गुणधर्म. यस, ध्वनी लहरींचे गुणधर्म. बघा, आता मी तुम्हाला समजण्यासाठी आपली रेग्युलर वेव्ह काढणार आहे. समजण्यासाठी काढल्या तुम्हाला. ध्वनी असा प्रवास करत नाही. ध्वनी कसा करतो? कंप्रेशन आणि ररिफ्रॅक्शन मध्ये, बरोबर आहे? यस, मी तो फक्त तुम्हाला समजण्यासाठी या पद्धतीनं केलेलं आहे. ठीक आहे. बघा, पहिल्यांदा काय आहे? तरंग लांबी. काय म्हटलेलं आहे आपल्याला? तरंग लांबी, बरोबर आहे. मग ध्वनी कसा प्रवास करतो? कंप्रेशन आणि ररिफ्रॅक्शन. इथं आपण काय म्हणलेलं आहे याला?
शीर्ष आणि द्रोणी, बरोबर. मग याला तुम्ही काय पकडा, कंप्रेशन पकडा, आणि याला काय पकडा, रिफ्रॅक्शन. म्हणजे संपीडन इथं पकडा, इथं विरलन असं पकडा. ठीक आहे, शीर्ष आणि द्रोणी. तुमच्या समजण्यासाठी ही डायग्राम ठेवली आहे. ठीक आहे, ही डायग्राम तुमच्या समजण्यासाठी काढलेली आहे. यस, बघा आता तरंग लांबी म्हणजे काय. तरंग लांबी म्हणजे काय, दोन क्रमवार संपीडने किंवा दोन लगतची संपीडने किंवा दोन लगतची विरलने, दोन लगतचे कंप्रेशन किंवा दोन लगतचे ररिफ्रॅक्शन यांच्या मधलं जे अंतर आहे त्याला म्हणायचं तरंग लांबी, म्हणजे वेव्हलेंथ. काय म्हणायचं, वेव्हलेंथ. म्हणजेच याची वेव्हलेंथ काय असेल, ही असेल, आणि किंवा हे जे ररिफ्रॅक्शन आहे हे असेल तुमची वेव्हलेंथ. कळते, दोन लगतची संपीडने म्हणजे दोन लगतचे कंप्रेशन्स किंवा दोन लगतचे ररिफ्रॅक्शन्स जे आहेत त्याच्या मधलं जे अंतर आहे त्याला म्हणायचं तरंग लांबी. काय म्हणायचं, तरंग लांबी. आणि आपण दाखवतो कशाने, लॅम्बडा या अक्षराने दाखवतो. आणि हा तुमचा सरळ सेवासाठीचा PYQ आहे. लॅम्बडा सरळ सेवासाठीचा तुमचा PYQ आहे, बरोबर आहे. यस, मग आपण हे काय मोजतोय, अंतर मोजतोय, बरोबर. मग अंतर म्हणजे त्याचं SI युनिट काय असेल, लांबीचे SI युनिट काय सांगितलं आपण, मीटर, बरोबर. मग याचं SI युनिट काय असेल तरंग लांबीचं, मीटर, बरोबर आहे. दाखवतात कसं, चिन्ह लॅम्बडा. येते लक्षात, याचा एकक काय आहे, मीटर आहे, आणि त्याचं चिन्ह काय आहे, लॅम्बडा आहे. येते का लक्षात तुम्हाला, बघा. यस, हे पॉइंट नीट लक्षात ठेवा बरं का. ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स आहेत कंपल्सरी, याच्यावरती क्वेश्चन असतात ध्वनीमध्ये. एक तर त्याचे गुणधर्म विचारतात, सरळ सेवाला तरी किंवा कंबाईनला तरी, दोन्हीकडेही त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, या चॅप्टर मध्ये कन्सेप्ट खूप चांगले आहेत, थेरॉटिकल पार्ट पण आहे, म्हणून हा चॅप्टर प्रत्येक परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच प्रत्येक परीक्षेला याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेले दिसतात. येते लक्षात, यस, क्लिअर. संदीप, सचिन, प्रदीप, यस. बघा आता काय आहे, वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी, बरोबर. फ्रिक्वेन्सी आता काय म्हटलं आहे, एकक कालावधीत निर्माण होणाऱ्या आंदोलनांची संख्या. एकक कालावधीत निर्माण होणाऱ्या आंदोलनांची संख्या म्हणजेच त्याची फ्रिक्वेन्सी होय. बघा इथून सुरुवात आहे या पॉइंट पासून. ठीक आहे, या पॉइंट पासून सुरुवात आहे, एकक कालावधी दिलाय म्हणजे ज्या कालावधीत हा इथून प्रवास करून पुन्हा त्याच जागी येतो. ठीक आहे, त्याच जागी येतो, इथून परत दुसरा आहे, मग याचाही कालावधी काय असेल, सेम असेल, बरोबर आहे. म्हणजेच एकक कालावधीत निर्माण होणाऱ्या आंदोलनांची संख्या म्हणजेच काय आहे, वारंवारिता. काय आहे, फ्रिक्वेन्सी, त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, मग फ्रिक्वेन्सीचं याचा एकक काय आहे, हर्ट्झ. काय आहे, हर्ट्झ. आणि हा तुमचा PYQ आहे. वारंवारितेचा याचा एकक काय आहे, हर्ट्झ हे याचा एकक आहे. वारंवारितेचं याचा एकक काय आहे, हर्ट्झ हे आहे. येतं लक्षात. तरंग काल, तरंग काल म्हणजे काय, सेम एकक कालावधीत पूर्ण करावा लागणारा, ज्या कालावधीत वेव्ज रिपिटेशन्स मध्ये येतात, सुरुवातीच्या पॉइंटला पुन्हा फिरून येतात आणि पुन्हा त्यांचा प्रवास चालू होतो, हा जो कालावधी आहे त्याला म्हणतात तरंग काल, टाइम पिरियड ऑफ वेव्ह.
येतं लक्षात? त्याला म्हणतो आपण टाइम पिरियड ऑफ वेव्ह. त्याला काय म्हणतो आपण? टाइम पिरियड ऑफ वेव्ह. म्हणजेच एक आंदोलन पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे तुमचं काय आहे? तरंग काल. येतं लक्षात? यस. मग काय आहे? ध्वनीची तीव्रता. ध्वनीची तीव्रता, बरोबर. मग ध्वनीची तीव्रता म्हणजे काय? ध्वनीची तीव्रता म्हणजे आपल्या कानावरती जेव्हा आवाज पडतो किंवा ही कंपनं पडतात त्याचा अर्थ मेंदू, आपला जो मेंदू आहे तो कोणत्या पद्धतीनं अर्थ लावतो, त्याला कशा पद्धतीनं रिस्पॉन्ड करतो, त्याला म्हणतात ध्वनीची तीव्रता. ध्वनीची तीव्रता. जर तयार होणाऱ्या कंपनांची संख्या म्हणजे वारंवारिता जास्त असेल तर तो ध्वनी जास्त तीव्र असतो, आणि जर ध्वनीची वारंवारता त्या कमी असेल तर तो ध्वनी कमी तीव्र असतो. काय असतो? ध्वनी कमी तीव्र असतो. आवाज नाही येत आहे. आवाज येतो का सगळ्यांना? आवाज येतोय का सगळ्यांना? एकदा फक्त तुम्ही काय करा, एकदा ह्याच्यातून बाहेर पडा आणि पुन्हा लेक्चर जॉईन करा, तुम्हाला आवाज येईल. यस. काहीतरी नेटवर्क इश्यू असेल तुमच्याकडून, कारण इथं आवाज येतोय सगळ्यांना आणि इथं सिस्टीमला पण आवाज क्लिअर दाखवतोय. यस. रुचिका, तुम्ही एकदा लेक्चर मधून बाहेर पडा आणि पुन्हा लेक्चर जॉईन करा, तुम्हाला आवाज येतो का बघा. नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो, नेटवर्क इश्यू असेल त्यामुळे असेल. ठीक आहे. मग ध्वनीचं जी तीव्रता आहे ही कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ नाव एकक दिलेलं आहे? ग्रॅहम बेल. ग्रॅहम बेल या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ ध्वनीच्या तीव्रतेचं एकक काय सांगितलेलं आहे? डेसिबल. काय सांगितलेलं आहे? डेसिबल. यस. ध्वनीच्या तीव्रतेचं जे एकक आहे ते काय आहे? डेसिबल असं सांगितलेलं आहे. कोणाच्या स्मरणार्थ दिलेलं आहे? ग्रॅहम बेल या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ डेसिबल हे तुम्हाला एकक, याचा एकक कशाचा आहे ते नीट लक्षात ठेवा. ध्वनीच्या तीव्रतेचं एकक. आणि हा तुमचा सरळ सेवेचा PYQ आहे. कशाचा PYQ आहे तो? सरळ सेवा. यस 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 यस. थँक्यू थँक्यू. यस, तुमच्याकडूनच प्रॉब्लेम आहे हे तुम्ही मान्य केलेलं आहे, त्यामुळे थँक्यू. यस. शक्यतो आपण चालू करतानाच सगळ्या गोष्टी टेक्निकल ज्या बाबी आहेत त्या आपण चेक करत असतो. त्यामुळे तुम्हाला जर एखाद्या वेळेस आवाज वगैरे नाही आला किंवा स्पीड थोडाफार कमी जास्त झाला तर लेक्चर मधून बाहेर पडून पुन्हा लेक्चर जॉईन करत जा. नेटवर्क इश्यूमुळे तुमच्याकडे काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे तो प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. यस, कळतंय? यस, समजतं इथपर्यंत? बरोबर. आता काय आहे? ध्वनीचा आयाम, अँप्लिट्यूड ऑफ साऊंड. आता बघा, ध्वनीचा आयाम म्हणजे काय? आता इथं जी कणांची हालचाल आहे, ठीक आहे, कणांची हालचाल तरंगाच्या मध्यस्थितीपासून, ही काय आहे? त्याची मध्यस्थिती आहे. बरोबर आहे का? ही त्याची मध्यस्थिती आहे. याच्या वरती आहे आणि याच्या खालती आहे. त्या तरंगाच्या मध्यस्थितीपासून जास्तीत जास्त वरती आणि जास्तीत जास्त खालती कुठपर्यंत माध्यमांची हालचाल होते त्याला आपण म्हणतो त्या तरंगाचा अँप्लिट्यूड किंवा आयाम. म्हणजेच या तरंगात काय असेल? हा जो पॉइंट आहे हा याचा काय असेल? आयाम असेल, अँप्लिट्यूड असेल. ही मॅक्झिमम रेंज आहे याची. बरोबर आहे का? यस, ती मॅक्झिमम रेंज आहे. इथं काय आहे? ही आहे. येतं लक्षात? म्हणजेच हा जो सेक्शन दिसतोय तुम्हाला, हा आणि हा, तो म्हणजे काय असेल? ध्वनीचा आयाम. तरंगाच्या मध्यस्थितीपासून जास्तीत जास्त वरती आणि जास्तीत जास्त खालती होणारी तरंगाची हालचाल किंवा कणांची हालचाल म्हणजे त्या तरंगाचा आयाम असतो. त्या तरंगाचा आयाम असतो. कळतंय? कन्सेप्ट नीट समजून घ्या. तुम्हाला जर हे कन्सेप्ट कळले ना, परीक्षेत तुम्हाला या गोष्टी पाठ कराव्या लागत नाहीत परीक्षेसाठी. फक्त कुठली गोष्ट काय आहे हे नीट समजून घ्या. म्हणून मी तुम्हाला इथं वेव काढून तेवढ्यासाठी तिथे एक्सप्लेन करतो. येस, बघा.
मग अँप्लिट्यूड दाखवताना चिन्ह काय वापरतील? कॅपिटल ए वापरतात. अँप्लिट्यूड दाखवताना काय वापरतात? कॅपिटल ए. आणि त्याचं एसआय युनिट काय आहे? किलोग्रॅम पर मीटर क्यूब. एसआय युनिट काय आहे? किलोग्रॅम पर मीटर क्यूब. यस. काय म्हटलेलं आहे? आयाम म्हणजे काय? मध्यस्थितीपासून कणांची होणारी जास्तीत जास्त वरतीपर्यंतची हालचाल किंवा खालच्या लेवलपर्यंतची हालचाल जास्तीत जास्त जी आहे ती, त्याला म्हणायचं त्या तरंगाचा आयाम. यस, त्याला म्हणतो आपण त्या तरंगाचा आयाम. नीट लक्षात येतोय? यस. मग आहे स्वर आणि सूर. आपण गाण्याचं बोलतो आपण, वा वा काय सूर आहे, वा वा काय स्वर आहे, बरोबर. मग स्वर आणि सूर म्हणजे काय? स्वर म्हणजे एकाच वारंवारतेचा ध्वनी. काय सांगतोय? स्वर म्हणजे काय असतो? एकाच वारंवारतेचा ध्वनी. हे फ्रिक्वेन्सी लिहिले बरं का मी. वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी. एकाच वारंवारतेचा ध्वनी म्हणजे काय आहे? स्वर. टोन आहे, स्वर आहे, स्वर. एकाच वारंवारतेचा ध्वनी म्हणजे स्वर आहे. दोन किंवा त्यापेक्षा जास्त वारंवारतेच्या ध्वनीच्या मिश्रणांना आपण काय म्हणतो? सूर म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? सूर म्हणतो. दोन किंवा त्यापेक्षा जास्त वारंवारतेचा ध्वनी, त्याला आपण काय म्हणतो? सूर. ठीक आहे. कळतं इथपर्यंत? स्वर सूर काय आहे? येस, कळतंय? संदीप, रुचिका, पळसकर कोण आहे? ए बी पळसकर. यस. आशिष, सचिन, संदीप. कळतंय का तुम्हाला? कळतंय का? यस. हे कन्सेप्ट नीट समजून घ्या. इथंच तुम्हाला ध्वनीचे सरळ सेवासाठीचे क्वेश्चन्स आणि कंबाईनचे जर थिअरॉटिकल क्वेश्चन विचारायचे असतील तर इथं क्वेश्चन्स क्रिएट करून विचारले जातात. त्यामुळे नीट लक्षात ठेवा ते पॉइंट्स. ध्वनीचा वेग. ध्वनीचा वेग संपीडन किंवा विरलन म्हणजे कंप्रेशन किंवा ररिफ्रॅक्शन यांनी एकक कालावधीत कापलेलं अंतर म्हणजे त्या ध्वनीचा वेग असतो. एकक कालावधीत कापलेलं अंतर म्हणजे त्या ध्वनीचा वेग असतो. बरोबर आहे? ध्वनीचा वेग. मग ध्वनीचा वेग बरोबर सूत्र काय इथे लिहितो. बघा, तरंग लांबी डिवायडेड बाय तरंग काल. तरंग लांबी भागिले तरंग काल. किंवा 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 बघा, किंवा तरंग काल वारंवारिता ही तरंग कालाच्या व्यस्तानुपाती असते. व्यस्तानुपाती असते म्हणजेच वेग बरोबर, इथं मी किंवा लिहितो बरं का, हे आहे तुमचं किंवा. वेग बरोबर वारंवारिता गुणिले तरंग लांबी. वारंवारिता गुणिले तरंग लांबी. मग याचं एसआय युनिट काय असेल? एसआय एकक काय असेल? मीटर पर सेकंद. एसआय एकक काय असेल? मीटर पर सेकंद. मीटर का? तरंग लांबी आपण कशात मोजतो? मीटर मध्ये.
आणि काळ म्हणजे काय आहे, काळाचं एकक सेकंद, म्हणून मीटर पर सेकंद. कळलं? ध्वनीच्या वेगाचं एकक काय आहे, मीटर पर सेकंद. आणि हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे बरं का, हे तुम्हाला जर प्रॉब्लेम विचारला तर लागतील. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. तिथे का लक्षात? वेग म्हणजे काय आहे, तरंग लांबी डिवायडेड बाय तरंग काल, म्हणजेच तुमचं वेव्हलेंथ डिवायडेड बाय टाइम. यस. मग किंवा फ्रिक्वेन्सी इनटू वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी गुणिले वेव्हलेंथ, त्याला आपण काय म्हणतो, ध्वनीचा वेग असं म्हणतो. आणि याचा एकक काय आहे, मीटर पर सेकंद. ध्वनीचा एकक काय आहे, मीटर पर सेकंद. ठीक आहे. मग कक्ष तापमानाला, आता ध्वनीचा वेग वेगवेगळ्या तापमानाला वेगवेगळा असतो. ठीक आहे. मग कक्ष तापमानाला असणारा ध्वनीचा वेग ठीक आहे. कक्ष तापमानाला, हे पॉइंट बघा, तुम्हाला प्रश्न विचारतील म्हणून सांगतो. कक्ष तापमानाला ध्वनीचा असणारा वेग तीनशे 40 मीटर पर सेकंद. 340 मीटर पर सेकंद. हा, वेगाचे दोन फॉर्म्युले आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायचं. वेगाचे दोन फॉर्म्युले आहेत, तरंग लांबी डिवायडेड बाय टाइम किंवा फ्रिक्वेन्सी गुणिले वेव्हलेंथ. यस. कक्ष तापमानाला ध्वनीचा वेग किती असतो, 340 मीटर पर सेकंद. कोरड्या हवेत तीनशे 32 मीटर पर सेकंद. तीनशे 32 मीटर पर सेकंद. 22 डिग्री सेल्सिअसला 344 मीटर पर सेकंद. 344 मीटर पर सेकंद. आणि 25 डिग्री सेल्सिअस 346 मीटर पर सेकंद. हा आहे ध्वनीचा वेगवेगळ्या तापमानाला असणारा वेग. ध्वनीचा वेगवेगळ्या तापमानाला असणारा वेग. आयोगाने PYQ विचारताना, म्हणजे आयोगाने जे PYQ विचारलेले आहेत, म्हणजे प्रश्न जे विचारले आधी प्रिव्हियस इयर्स मध्ये, त्यामध्ये ध्वनीचा वेग आयोगाने काही क्वेश्चन्स मध्ये कन्सिडर करताना काय केलेलं आहे, कक्ष तापमान. कुठं केलंय ते पण मी तुम्हाला पुढच्या पॉइंट मध्ये एक्सप्लेन करून सांगतो. कक्ष तापमानाला असणारा ध्वनीचा वेग 340 असं कन्सिडर करून आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. मी तुम्हाला ते पण सांगतो. कक्ष तापमान एक लक्षात ठेवायचं, 340 मीटर पर सेकंद. येतं लक्षात? हे पॉइंट लक्षात येत आहेत सर्व. हे काय आहेत, तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे ते तुम्हाला करणं भाग आहे. कळतंय का बघा? यस, कळतंय? ऑनलाईन जनता, ऑनलाईनचे विद्यार्थी बघा बरं का, तुम्ही जेवढं बोलाल किंवा जेवढं रिस्पॉन्ड कराल तेवढं आपल्याला जास्त कम्युनिकेट करून पुढे जाता येईल. तुम्हाला कळतंय की नाही हेही मला त्यातून कळेल. त्यामुळे तुम्ही जेवढं सांगाल पटपट तेवढं आपल्याला कळेल. बघा, ध्वनीचे परावर्तन. मग काय आहे? ध्वनीचे
परावर्तन. ध्वनीचे परावर्तन. यस, बघा ध्वनीचं परावर्तनाला नियम कुठले लागू पडतात? प्रकाशाच्या परिवर्तनाचे जे नियम आहेत तेच नियम ध्वनीच्या परिवर्तनाला सुद्धा लागू पडतात. ठीक आहे, तेच नियम ध्वनीच्या परावर्तनाला लागू पडतात. ध्वनीचं परावर्तन हे स्थायू पदार्थ किंवा परावर्तन कशावरून घडून येतं? स्थायू. परावर्तन कशावरून घडून येतं? स्थायू किंवा द्रव पदार्थाचा पृष्ठभाग किंवा द्रव पृष्ठभाग याच्यावरून ध्वनीचं परावर्तन प्रकाश लहरींप्रमाणेच घडतं. प्रकाश लहरींप्रमाणेच घडतं. मग प्रकाश लहरींचा नियम काय आहे? बघा, प्रकाश लहरींचा परावर्तनाचा नियम काय आहे ते मी सांगतो. ठीक आहे, हा आहे तुमचा आपाती किरण. त्याला काय म्हणायचं? अँगल ऑफ इन्सिडंट. इन्सिडंट रे, आपाती किरण. आणि जो कोन या पृष्ठभागाशी तयार झालेला आहे त्याला म्हणायचं आपाती कोन. त्याला म्हणायचं आपाती कोन. या पृष्ठभागावरून हा जो किरण रिटर्न आलेला आहे त्याला म्हणायचं परावर्तित किरण, रिफ्लेक्टेड रे. त्याला काय म्हणतो आपण? परावर्तित किरण, रिफ्लेक्टेड रे. मग हा जो कोन आहे तो काय असेल? आर, अँगल आर. अँगल आर. ज्या कोनातून आपाती किरण ह्या स्तंभिकेसोबत कोन करतो तोच कोन त्याचा परावर्तित कोनासोबत पण इक्वल असतो. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे, ही स्तंभिका आहे, सेपरेशन आहे दोन्हीच. ठीक आहे, लंब टाकलेला आहे जिथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे पृष्ठभागासोबत तिथं. ठीक आहे, मग जो अँगल ऑफ इन्सिडंट आहे तेवढाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन असेल. ठीक आहे, अँगल ऑफ इन्सिडंट किंवा आपाती किरण, स्तंभिका आणि परावर्तित किरण हे एकाच प्रतलात असतात. प्रतल म्हणजे एकच सेक्शन. एक्स वाय झेड म्हणजे 3 प्रतल असतात. बरोबर आहे? कळतंय? लक्षात येते? एक्स वाय झेड. बरोबर आहे? म्हणजे जर एका प्रतलात असतील तर ते एकाच प्रतलात परावर्तित असतील. येते लक्षात? हे एकाच प्रतलात असतील. असे जे नियम प्रकाशाचे आहेत तेच परावर्तनाचे नियम ध्वनीला सुद्धा लागू पडतात. तेच नियम ध्वनीच्या परावर्तनाला सुद्धा लागू पडतात. येते का लक्षात? इथपर्यंत येते का लक्षात? ध्वनीचं परावर्तन. येते का लक्षात? बघा, ऑनलाईन जनता, ऑनलाईनचे विद्यार्थी खास करून. ठीक आहे, कारण इथं असलेल्याला मी इथं लगेच विचारू शकतो. तुम्हाला विचारण्यासाठी मला वाट बघावी लागते इथं. त्यामुळे तुम्हाला कळालं की नाही हे ज्यावेळी मी विचारतो त्यावेळी लगेच टाकत जा, म्हणजे मला 1-2-3 मिनिटात ते लगेच मला रिकॉल होतं. ठीक आहे, यस. जर स्थायूरूप पृष्ठभागावर, बघा काय म्हणतो. ठीक आहे, स्थायूरूप पृष्ठभागावर जर कंप्रेशन आढळलं, संपीडन आढळलं, बघा काय सांगतो. हा तुमचा PYQ आहे बरं का, आयोगाने गेल्या वर्षी विचारलेला PYQ हा. त्यामुळे कन्सेप्ट नीट समजून घ्या काय सांगतो. ठीक आहे, जर या पृष्ठभागावर, हा आहे स्थायूरूप पृष्ठभाग. काय आहे? स्थायूरूप पृष्ठभाग. ठीक आहे, जर या स्थायूरूप पृष्ठभागावर ध्वनीचा जो तरंग आहे, ध्वनी तरंग आहे किंवा वेव आहे, ते जर कंप्रेशन, संपीडनातून जर आढळलं, जर या पृष्ठभागावर
कंप्रेशन आढळलं तर जे रिफ्लेक्टेड वेव्ह आहे, परावर्तित आदळून परत जाणारा जो किरण आहे, त्याची सुरुवात सुद्धा कंप्रेशन पासूनच होते. कशापासून होते? कंप्रेशन पासून होते. येते का लक्षात? बघा, ध्वनी किरण जो येत आहे, इकडून ध्वनी असा येत आहे, तो जर स्थायू पृष्ठभागावरती संपीडनात आदळला, कारण घनता जास्त असणार आहे, एकमेकांवर आदळल्यानंतर इथं आदळताना सुद्धा काय होईल, मग ते जवळजवळ दाटीनं परत जायला बघतील, मागे येणारे आहेतच, त्यामुळे काय होईल, कंप्रेशन इथं तयार होईल. म्हणून रिटर्न जो वेव्ह आहे, रिफ्लेक्टेड वेव्ह, परावर्तित किरणाची सुरुवात सुद्धा कशाने होते? कंप्रेशननेच होते, म्हणजेच संपीडनाने होते. हा तुमचा PYQ आहे बरं का कन्सेप्ट. मुद्दाम स्टार मार्क करतो आयोग. अजून पण इथंच प्रश्न विचारेल, कारण इथं कन्सेप्ट आहे, त्याचा अँगल चेंज होतो की नाही, कंप्रेशन मधून होतो तर कंप्रेशन मधूनच का होतो, ठीक आहे, हे कन्सेप्ट आहेत. त्यामुळं आयोग अजून तरी इथंच क्वेश्चन विचारेल. त्यामुळे नीट लक्षात ठेवा, जर स्थायूरूप पृष्ठभागावर ध्वनी किरण आदळताना आपाती स्वरूपात जर कंप्रेशन मधून आदळला, संपीडनामधून आदळला, तर परावर्तनाची सुरुवात सुद्धा संपीडनापासूनच होते, कंप्रेशन पासूनच होते. कळतंय का? कन्सेप्ट आहे, PYQ आहे, नीट लक्षात घ्या. संपीडनापासूनच तुमच्या परावर्तनाची सुरुवात होते. यस. जर बहिर्वक्र पृष्ठभागावरती जर ध्वनी आदळला तर ध्वनी विखुरला जातो. पॉइंट नीट लक्षात ठेवा. बहिर्वक्र भागावरती बघा, बहिर्वक्र भागावरती जर ध्वनी किरण आदळले तर ध्वनी तिथून विखुरला जातो, म्हणजे काय होतो? स्प्रेड होतो. काय होतो? स्प्रेड होतो. बहिर्वक्र भागावरती ध्वनी आदळला तर. आणि जर अंतर्वक्र भागावरती जर ध्वनी आदळला तर त्याचं एका बिंदूमध्ये एकत्रीकरण होतं. बहिर्वक्र, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह बघा, ठीक आहे, हा आहे तुमचा बहिर्वक्र भाग. ठीक आहे, हा आहे तुमचा बहिर्वक्र भाग. जर ध्वनी इथं आदळला तर तो काय होईल? विखुरला जाईल. यस. आणि हा आहे तुमचा आंतरवक्र भाग. जर ध्वनी इथं आदळला तर तो एका पॉइंट वरती केंद्रित होईल, रिफ्लेक्शन होऊन एका ह्याच्यावरती रिफ्लेक्शन होऊन एका ठिकाणी एकत्र येईल. येतं लक्षात? कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह लक्षात ठेवा, बहिर्वक्र आणि अंतर्वक्र. येते का लक्षात? येते का लक्षात तुम्हाला? बघा, ध्वनीच्या परावर्तनाचा उपयोग सगळ्यात जास्त आपण कुठं करतो? बघा, ध्वनीच्या परावर्तनाचा उपयोग कुठं करतो आपण? डॉक्टरकडे गेले, डॉक्टर पहिल्यांदा काय काम करतात? कानात लावणं, छातीला लावून मोजत बसत. बरोबर आहे का? त्याला काय म्हणतो आपण? स्टेथोस्कोप. बरोबर. स्टेथोस्कोप मध्ये तुमच्या ध्वनीच्या परावर्तनाचा उपयोग केला जातो, कारण तुमचं हार्टबीट जे आहे, लबडब जो आवाज येतो, त्याचं परावर्तन स्टेथोस्कोप द्वारे तुमच्या कानांमध्ये ऐकू येतं. त्याला काय म्हणतात? ध्वनीच्या परावर्तनाचा उपयोग सगळ्यात जास्त कुठे होतो? स्टेथोस्कोप मध्ये होतो. येते का लक्षात? लक्षात येते का? बघा,
हा पॉइंट लक्षात आलाय का? ध्वनीचं परावर्तन, ध्वनीचं परावर्तन लक्षात येतंय का? यस. मग आहे प्रतिध्वनी, इको. काय आहे तुमचं? प्रतिध्वनी, इको. सगळ्यात बेस्ट उदाहरण काय आहे याचं? प्रतिध्वनी ऐकू येतो, इको ऐकू येतो म्हणजे काय होतो? असं म्हणतात की गोल घुमट मध्ये तुम्ही एकदा टाळी वाजवली की तुम्हाला 7 वेळा ती टाळी ऐकू येते. 7 वेळा ती टाळी ऐकू येते म्हणजे काय होतो? इको तयार होतो. हे आहे बेस्ट एक्झाम्पल फॉर इको ऑफ साऊंड. बरोबर. एखादा ध्वनी तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकू येणे त्याला आपण काय म्हणतो? इको, प्रतिध्वनी. बरोबर आहे. आता आयोगाने प्रश्न विचारताना इथं तुमचं मगाशी जे मी तुम्हाला म्हणलं होतं कक्ष तापमानाचा किती वेग आहे? 340 मीटर पर सेकंद. तर आयोगाने इथं तुम्हाला प्रश्न विचारताना, कन्सेप्च्युअल प्रश्न विचारताना ते 340 पकडलेलं आहे. कसं ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. प्रतिध्वनी कधी ऐकू येईल आपल्याला? एका ठराविक अंतरावरती जर साऊंड गेला आणि तिथं आदळून तो पुन्हा परत आपल्याला ऐकू आला त्याला आपण काय म्हणतो? इको म्हणतो. काय म्हणतो? इको. इको म्हणजे काय आहे? प्रतिध्वनी. इको म्हणजे काय आहे? प्रतिध्वनी. यस. इको म्हणजे काय आहे तुमचा? प्रतिध्वनी. पण ती प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी काय कंडिशन आहे? एकदा तुम्ही बोलल्यानंतर तुमच्या कानांमध्ये ध्वनीचं सातत्य किती वेळ टिकतं? ध्वनीचं सातत्य मानवी कानांमध्ये 0.1 सेकंद इतका वेळ तुमच्या कानांमध्ये ध्वनीचं सातत्य टिकतं. बरोबर आहे. मग 0.1 सेकंदानंतरच तुम्हाला तो ध्वनी जर कानावरती पडला तर क्लिअर ऐकू येतो. नाहीतर तो काय होतो? गोंगाट होतो, रिव्हर्बरेशन होतं, निनाद होतं. बरोबर आहे. म्हणजे ध्वनीचं सातत्य आपल्या कानावरती म्हणजे 0.1 सेकंदानंतर जर पडला प्रतिध्वनी तरच त्याला आपण काय, मूळ ध्वनी जर ऐकू आला तर त्याला आपण काय म्हणतो? प्रतिध्वनी असं म्हणतो. ठीक आहे. आता हा प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी कमीत कमी अंतर किती असावं? कमीत कमी अंतर किती असावं? बरोबर आहे. किती असावं असं तुम्हाला वाटतंय? बघा, कक्ष तापमानाला ध्वनीचा वेग किती आहे? 340 मीटर पर सेकंद. बरोबर. 340 मीटर पर सेकंद. बरोबर आहे. समजा इथं हा माणूस उभारला. ठीक आहे. इथून तो बोलतोय, इथून बोलतोय. इथे एक भिंत आहे, इथे एक भिंत आहे. करेक्ट आहे. काय झालं? इथे एक भिंत आहे. ज्यावेळी तुम्ही बोलता त्यावेळी बोलल्यानंतर इथं जाऊन तुमचा ध्वनी जेव्हा परत येतो तेव्हा तो तुम्हाला ऐकू येईल. बरोबर आहे का? तेव्हा तो तुम्हाला ऐकू येईल. बरोबर आहे. म्हणजे हे अंतर 340 मीटर पर सेकंद असेल. येते लक्षात? जाणं आणि परत येणं. ध्वनीचं सातत्य म्हणजे हे किती आहे? 340 मीटर पर सेकंद. हा ऐकू किती वेळानंतर यायला पाहिजे आपल्याला? 0.1 सेकंद. बरोबर आहे का? 0.1 सेकंद. नीट लक्ष द्या बरं का. कन्सेप्ट आहे. तुम्हाला मी हे सांगतोय, त्याचं का सांगतोय ते मी तुम्हाला नंतर सांगतो. लगेच हा पॉइंट झाला तुमच्या लक्षात येईल मी का सांगितलं. ठीक आहे. मग याचा वेग किती होईल? ऑटोमॅटिक हा 34 होईल. बरोबर आहे. हा तुम्हाला परत ऐकू येण्यासाठी किती वेळानं ऐकू यायला पाहिजे? 0.1 सेकंद. आणि याचा ट्रॅव्हलिंग टाइम काय आहे? 340 मीटर पर सेकंद. बरोबर आहे. पण तुम्ही जर नीट बघितलं तर तुम्हाला काय कळेल? ध्वनी दोनदा प्रवास करतोय. एकदा इथं जाण्याचा
आणि एकदा इथं येण्याचा. दोनदा प्रवास झाला, दोनदा प्रवास होतोय. म्हणजे 340 मीटर अंतर कापण्यासाठी त्याला, किंवा 34 मीटर होईल ना, आता 0.1 सेकंद येऊन 34 मीटर अंतर कापण्यासाठी त्याला दोनदा प्रवास करावा लागतो. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी, काय म्हणतोय, प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी तुम्ही बोलता तिथून समोरचा पृष्ठभाग जो आहे, समोरचा पृष्ठभाग जो आहे याच्यातलं अंतर किती पाहिजे, याला डिवाइड बाय 2 करावं लागेल ना. दोनदा प्रवास होतोय. बरोबर. मग ते किती आलं, कमीत कमी 17 मीटर. म्हणजेच तुम्हाला प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी निरीक्षकापासून समोरच्या पृष्ठभागाचं अंतर किती मीटर पाहिजे, 17 मीटर. 17 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त. हा आहे तुमचा PYQ. याच भाषेत तुम्हाला विचारलेला. येस, आता काय आलं, कसं आलं. हे पॉइंट आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला समजावून सांगतोय, कन्सेप्ट समजून घ्या. मी का म्हणतोय ते यासाठी, तुम्हाला जर हा स्पीड माहिती आहे, हा वेळ माहिती आहे, प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठीची कंडिशन जी आहे 0.1 सेकंदानंतर आपल्याला आवाज ऐकू लागतो. जर ही कंडिशन माहिती आहे तर तुम्हाला 17 मीटर पाठ करायची गरज पडत नाही. आता कळालं. येस, कळतंय आता. केस इको कळतंय. 17 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर असावं. हे का आहे तर ध्वनीचा वेग किती आहे, 340 मीटर पर सेकंद. बरोबर आहे. आपल्याला प्रतिध्वनी इको ऐकू येण्यासाठी किती वेळानंतर तो आवाज परत आपल्या कानावरती पडला पाहिजे, 0.1 सेकंदांनी पडला पाहिजे. हे तुमचा PYQ आहे. हा टाइम, हा तुमचा PYQ आहे. आणि हा खूप वेळा विचारलेला बरं. हा आत्ता विचारतायत, हा खूप वेळा विचारलेला आणि हा सगळ्या परीक्षेत विचारलेला क्वेश्चन आहे. सरळ सेवा, कंबाईन, तुमचं पोलीस भरती, अजून कुठलं सगळ्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे तो पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. समजतोय कन्सेप्ट. ऑनलाईन जनता कळतंय मी काय शिकवत होते. सायन्स सोपं आहे. मी का म्हणतो तुम्हाला सायन्स सोपं आहे, तुम्हाला कन्सेप्ट जर कळत असतील तर सायन्स खूप सोपं आहे. तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्रीला हातात मार्क आहेत तुमच्या हातात, फक्त कन्सेप्ट काय समजून घ्या. सायन्स खूप सोपं आहे. तुम्ही त्याला अवघड बनवू नका. आपल्या अवतीभोवती सायन्स असतं, त्याला फक्त तुम्ही रिलेट करणं गरजेचं आहे. तुमच्या लक्षात ते पॉइंट राहावे म्हणून त्याला तुम्ही रिलेट करा. यस, कळतंय का. कळतंय का इथपर्यंत. यस, समजते मी काय शिकवतो ते व्यवस्थित समजते. आपल्या प्रोग्रामचा फायदा होतोय का, दिशा इनिशिएटिव्हचा तुम्हाला फायदा होतोय ना हा, की तुम्हाला सगळे लेक्चर्स बघायला मिळत आहेत, सगळे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायला मिळत आहेत. खास करून पुण्यातले टीचर तुम्हाला शिकवत आहेत मेन म्हणजे. यस, कोरड्या तापमानाला नसतो, कोरड्या हवेत असतो. कोरड्या हवेत ध्वनीचा वेग 332 मीटर पर सेकंद असतो. आपण हा किती पकडलाय, 340 कक्ष तापमानाचा पकडलेला आहे. कक्ष तापमान म्हणजे रूम टेम्परेचर. कक्ष तापमानाला ध्वनीचा वेग पकडून तो कॅल्क्युलेट केलेला आहे. कोरड्या तापमानात किती असेल, कोरड्या हवेमध्ये 332 आहे. पण आपल्याला प्रतिध्वनीची कंडिशन देताना कशी देतात, कुठलीही गोष्ट कॅल्क्युलेट करताना कक्ष तापमानाला कॅल्क्युलेट करून तुम्हाला तो नियम लागू केलेला असतो. मग त्याच्यानुसार त्या कंडिशन मध्ये त्या गोष्टी बदलत जातात. मग तुम्हाला कोरड्या हवेत ध्वनीचा वेग माहिती आहे किती आहे, 332. मग त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करा, तेवढा अंतर तुम्हाला लागेल. बरोबर आहे, तेवढा अंतर तुम्हाला लागेल. म्हणजे 332 गुणिले 0.1 करा, 33.2.
बरोबर आहे. मग 33.2 भागिले 2 करा. $16.6 येईल. बरोबर आहे. आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, आयोग काढत बसत नाही बरं काही गणित. तुम्ही एक लक्षात घ्या, स्वतःला कॉम्प्लिकेशन्स मध्ये घेऊन जाऊ नका. प्रत्येक तापमानाला वेगवेगळं ते अंतर येईल, तुम्ही ते कॅल्क्युलेट करायचं नाही. आयोग तुम्हाला विचारताना कुठलं विचारणार आहे, कक्ष तापमानच विचारणार आहे, नीट लक्षात ठेवा. रूम टेम्परेचर, आयोगाचे जे पेपर सेटर असतात ते अवेलेबल डेटा मधून तुमचा क्वेश्चन तयार करतात. स्वतः क्वेश्चन क्रिएट करत बसत नाहीत, ते कॅल्क्युलेशन करत बसणार नाहीत. कक्ष तापमानाला किती येईल, 22 डिग्रीच्या टेम्परेचरला किती येईल. तुम्हाला पुस्तकात एनसीईआरटी मध्ये वगैरे, सायन्सच्या स्टेट बोर्ड मध्ये वगैरे तुम्हाला अंतर किती दिलेलं आहे, 17 दिलेलं आहे. ठीक आहे, येस. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन विचारतानाच तुम्ही जर PYQ बघितला तर तुम्हाला हा क्वेश्चन दिसेल, 17 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त दिसेल. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 किंवा 3 असेल त्यात PYQ मध्ये, चेक केला तर तुम्हाला कळेल. ठीक आहे, आयोग विचारताना क्वेश्चन अवेलेबल डेटावरून विचारतं, स्वतः कॅल्क्युलेट करत बसत नाही. फक्त त्यात जर कन्सेप्ट असेल, एखादा कन्सेप्ट असेल तर तिथं आयोग विचारतो. मग तुम्हाला इथं क्वेश्चन क्रिएट होतो एक, मानवी मेंदूमध्ये ध्वनीचे सातत्य किती काळ टिकते, तर 0.1 सेकंद टिकते. हा तुमचा PYQ सरळ सेवा आणि पोलीस भरतीला विचारून झालेला आहे, कंबाईनला अजून आलेला नाही. लक्षात ठेवा, आयोग कसं प्रश्न विचारताना फसवतं ते पण तुम्हाला पुढे दाखवतो मी. ज्यावेळी ध्वनीवरती परिणाम करणारे घटक ज्यावेळी आपण अभ्यास करू त्यावेळी तुम्हाला मी दाखवतो की आयोग क्वेश्चन कसं फसवतं, गडबडीत आपण चुकावं म्हणून. येस, येते लक्षात इथपर्यंत. बघा पुढचा पॉइंट, निनाद म्हणजे काय, रिव्हर्बरेशन. रिव्हर्बरेशन निनाद म्हणजे काय, रिव्हर्बरेशन. जर एखाद्या गोष्टीवरती आदळून, समजा अंतर कमी असेल, रूम छोटी असेल, तर आपण काय म्हणतो, आवाज घुमतोय, गोंगाटतोय किंवा समजत नाहीये. ते का म्हणतो, का तर सतत ध्वनी आपल्या कानावरती आदळत राहतो. आपण गोंगाट, आपल्याला सगळेजण एकदम बोलायला लागले की आपल्याला आवाज कळत नाही. का तर ते रिव्हर्बरेशन आहे, ध्वनीचं कंटिन्युएशन आपल्या कानावरती पडत आहे, म्हणजे ध्वनीचं सातत्य कायम राहतं. आणि त्या ध्वनीच्या सातत्य कायम राहिल्यामुळे आपल्याला ध्वनी काय आहे हे कळत नाही. त्याला आपण काय म्हणतो, निनाद म्हणतो, रिव्हर्बरेशन असं म्हणतो. मग आपण भिंतींना पडदे वगैरे लावतो, बरोबर आहे. ते का लावतो, तर ध्वनी असा शोषून घेतला जातो त्यामुळे लावतो. थिएटरमध्ये वगैरे पुठ्ठे वगैरे लावलेले असतात किंवा कुशन वगैरे लावलेले असतात. का तर आपल्याला रिव्हर्बरेशन, हा निनाद आपल्याला ऐकू येऊ नये, ध्वनीचं सातत्य आपल्या कानावरती पडू नये आणि आपल्याला पिक्चर व्यवस्थित काय समोर स्क्रीनवरती काय चाललंय हे व्यवस्थित कळावं म्हणून आपल्या थिएटर्समध्ये कुशन वगैरे लावलेले असतात, हे निनाद टाळण्यासाठी. रिव्हर्बरेशन म्हणजे काय, ध्वनीचं सातत्य टिकून राहणे. ध्वनीचं सातत्य टिकून राहणे त्याला म्हणतात निनाद, रिव्हर्बरेशन. काय म्हणतात, रिव्हर्बरेशन. ऐकण्याची पातळी. आता मानवी शरीर म्हणजे मनुष्याचे कान, आता ही जी ऐकण्याची पातळी दिलेली आहे ती मनुष्याची आहे, मनुष्याची आहे. ही पातळी किती आहे, वीस हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ ही आहे आपली मानवी कानाची ऐकण्याची क्षमता. आणि हा तुमचा मोस्ट फेवरेबल PYQ आहे सगळ्या एक्झामचा. सरळ सेवा, कंबाईन, पोलीस भरती, राज्यसेवा प्रिलिम्स, हा सगळीकडचा फेवरिट क्वेश्चन आहे. यालाच काय म्हणतो आपण, श्राव्य ध्वनी. म्हणजे जो ऐकू येतो तो, जो ऐकू येतो
त्याला आपण काय म्हणतो? श्राव्य ध्वनी. त्याला आपण काय म्हणतो? श्राव्य ध्वनी. 346 25 डिग्री सेल्सिअस आहे ना, 346 25 डिग्री सेल्सिअस तापमानाचा स्पीड आहे ध्वनीचा. यस, बघा हा श्राव्य ध्वनी आहे 20 हर्ट्झ ते 20,000 किलोहर्ट्झ या वारंवारतेचा ध्वनी आपल्याला ऐकू येतो. यालाच आपण काय म्हणतो? 20 हर्ट्झ ते 20 किलो हर्ट्झ. हे 3 शून्य म्हणजे काय आहेत? किलो मध्ये मोजतो आपण, बरोबर. 10चा 3रा घात, जेवढा घात तेवढे शून्य. 20 किलो हर्ट्झ असंही त्याला म्हणतात. तुम्ही जर राज्यसेवा प्रीचे PYQ आधीचे काढून बघितले 2018च्या आधीचे 17-18 पर्यंतचे, तर तुम्हाला 20 किलो हर्ट्झचा क्वेश्चन सापडेल. आणि 2019 नंतरचे जर क्वेश्चन बघितले तर तुम्हाला 20 किलो हर्ट्झच्या ऐवजी 20,000 हर्ट्झ वापरलेला आहे ते दिसेल. ठीक आहे, तुम्हाला ते कन्व्हर्जन लक्षात राहिलं पाहिजे. किलो हर्ट्झ म्हणजे तुमचं ते कन्व्हर्जन आहे. 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ किंवा 20 हर्ट्झ ते 20 किलो हर्ट्झ हे काय आहे? तुमचं मानवी कानाची ऐकण्याची क्षमता. एवढ्या क्षमतेतला वारंवारतेचा ध्वनी हा मानवी कान ऐकू शकतो. यस, याच्यापेक्षा जर कमी असेल, याच्यापेक्षा कमी असेल, बघा याच्यापेक्षा जर कमी म्हणजे 20 हर्ट्झ पेक्षा कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अवश्राव्य ध्वनी. त्याला आपण काय म्हणतो? अवश्राव्य ध्वनी. आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण म्हणतो अतिश्राव्य ध्वनी. ठीक आहे, हा आहे तुमचा इन्फ्रासोनिक. काय म्हणतो आपण अवश्राव्याला? इन्फ्रासोनिक. आणि अतिश्राव्याला काय म्हणतो आपण? अल्ट्रासोनिक. येते का बघा लक्षात? अल्ट्रासोनिक आणि इन्फ्रासोनिक साऊंड असं आपण म्हणतो. यस, मग गेंडा, हत्ती, देवमासा ही उदाहरणं लक्षात ठेवायची. आयोगानं मल्टी लायनर मध्ये हे क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत राज्यसेवा प्रिलिमला. गेंडा, हत्ती, देवमासा. देवमासा म्हणजे काय? व्हेल. व्हेलला काय म्हणतो आपण? देवमासा. ठीक आहे, हे जे प्राणी आहेत ते अवश्राव्य 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी संभाषणासाठी वापरतात. व्हेल 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 मासा असतो ना मोठा ते. 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त म्हणजे अतिश्राव्य ध्वनी जो आहे तो कोण तयार करतं? डॉल्फिन. वटवाघूळ. वटवाघूळ कितीपर्यंत तयार करू शकतं? 30 किलो हर्ट्झ ते 150 किलो हर्ट्झ पर्यंतचा ध्वनी तयार करू शकतं वटवाघूळ. तुम्हाला ते विचारणार नाहीत. ठीक आहे, ही रेंज तुम्हाला वटवाघुळाची विचारणार नाहीत. डॉल्फिन, वटवाघूळ, पॉर्पॉइज सारखे मासे जे असतात, सस्तनी मासे, ते या अतिश्राव्य ध्वनीची निर्मिती करतात. यस, अतिश्राव्य ध्वनीची निर्मिती करतात. येते का इथेपर्यंत लक्षात? हे लक्षात ठेवायचं आहे. 20 ते 20 किलो हर्ट्झ किंवा 20 ते 20,000 हर्ट्झ. अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय? अतिश्राव्य ध्वनी म्हणजे काय? ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चन या रेंज वरती जास्त विचारलेला आहे. सगळ्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारून झालेला आहे. 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. कळतंय सगळ्यांना? कळते का बघा, मला सांगा पटपट ऑनलाईन जनता.
यस, क्लिअर. मग याच्यावरून तुम्हाला एक कन्सेप्ट आहे, ध्वनीचा वेग मोजताना मॅक नंबर मध्ये मोजतात. मॅक नंबर. मॅक नंबर म्हणजे काय आहे? ध्वनीचा हवेतील वेग आणि एखाद्या वस्तूचा हवेतील वेग यांचं जे गुणोत्तर आहे त्याला म्हणतात मॅक नंबर. काय म्हणतात? मॅक नंबर. काय आहे? ध्वनीचा हवेतील वेग आणि एखाद्या वस्तूचा ध्वनीचा हवेतील वेग आणि एखाद्या वस्तूचा हवेतील वेग याला आपण काय म्हणतो? मॅक नंबर ही कन्सेप्ट वापरलेली आहे. काय वापरलेली आहे? मॅक नंबर. मग आपण म्हणतो सुपरसोनिक, हायपरसोनिक विमाने वगैरे जे म्हणतो ना, ते कशावरून म्हणतो? या मॅक नंबरच्या कन्सेप्ट वरून म्हणतो. सुपरसोनिक, हायपरसोनिक, बरोबर आहे? यस. मग या टाइप्स काय आहेत? सॉनिक वेग. सॉनिक जे आहेत, सॉनिक, त्यांचा मॅक नंबर किती असतो? 1 असतो. त्यांचा मॅक नंबर किती असतो? 1 असतो. सॉनिक स्पीड त्याला म्हणतो आपण. सॉनिक स्पीड म्हणजे ध्वनीचा हवेतील वेग आणि वस्तूचा हवेतील वेग सारखाच असतो. 1 मॅक नंबर स्पीड असतो. बरोबर आहे? 1 मॅक स्पीड सॉनिक वेग म्हणजे. सबसॉनिक. सबसॉनिक वेग म्हणजे मॅक नंबर 1 पेक्षा कमी. एक मॅक पेक्षा कमी असणारा वेग. ध्वनीच्या वेगापेक्षा एखाद्या वस्तूचा वेग जर 1 मॅक पेक्षा, गुणोत्तर जर 1 मॅक पेक्षा कमी येत असेल तर त्याला म्हणतात सबसॉनिक वेग. काय म्हणतात? सबसॉनिक वेग. मग आहे सुपरसॉनिक. सुपरसॉनिक वेग म्हणजे काय? जर एखाद्या वस्तूचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा 3 पट असेल, म्हणजे 3 मॅक पर्यंत असेल वेग, तर त्याला आपण म्हणतो सुपरसॉनिक. त्याला आपण काय म्हणतो? सुपरसॉनिक वेग. 1 मॅक 3 मॅक पर्यंतचा जो वेग आहे त्याला म्हणतो आपण सुपरसॉनिक वेग. मग याच्या पुढे काय असतं? हायपरसॉनिक. हायपरसॉनिक वेग किती असतो? 3 ते 5 मॅक दरम्यान. किती? 3 ते 5 मॅक यांच्या मधला जो वेग आहे त्याला आपण म्हणतो हायपरसॉनिक वेग. सॉरी हाय सुपरसॉनिक करा. हाय सुपरसॉनिक वेग हा आहे हाय सुपरसॉनिक वेग. हाय सुपरसॉनिक वेग. आणि हायपरसॉनिक वेग हा 5 पेक्षा जास्त असतो. हायपरसॉनिक वेग किती असतो? 5 पेक्षा जास्त. तुम्हाला ही कन्सेप्ट विचारणार नाहीत, फक्त जर कोणाला वाटलंच एक्झामिनरला की पेपर सेट करताना आपण इथं करावं, मुलांना हा कन्सेप्ट माहिती आहे की नाही चेक करूयात, म्हणून तुम्हाला ते दिलं आहे. हाय सुपरसॉनिक. सॉनिक वेग म्हणजे काय? ज्याचा स्पीड 1 मॅक असतो. कुठे गेली? ठीक आहे. सुपरसॉनिक म्हणजे काय?
स्पीड किती असेल? 1 मॅक असेल. सबसॉनिक म्हणजे 1 मॅक पेक्षा कमी स्पीड असणारा वेग. 1 मॅक पेक्षा कमी स्पीड. सुपरसॉनिक म्हणजे 3 मॅक पर्यंतचा वेग. 3 मॅक पर्यंतचा वेग. हाय सुपरसॉनिक स्पीड म्हणजे 3 ते 5 मॅक पर्यंतचा वेग. आणि हायपरसॉनिक म्हणजे 5 मॅक पेक्षा जास्त वेग. येते लक्षात? लिहून घेतला असेल तर लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढता येत असेल तर स्क्रीनशॉट काढा. चॉईस इज युअर्स. तुला काय लिहून घ्यावं लागेल. कळतंय का? हा पॉइंट कळतोय? मग अल्ट्रासाऊंडचे उपयोग परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त पॉइंट आहे. आयोग आता याच्यावरती क्वेश्चन विचारत आहे. सध्याचा आयोगाचा कल कुठं आहे? इथले क्वेश्चन विचारणे. अतिश्राव्य ध्वनीचे उपयोग. अतिश्राव्य ध्वनीचे उपयोग सांगतो ते लिहून घ्या. बघा, सगळ्यात पहिल्यांदा इंडस्ट्रियल एरियामध्ये जे यंत्र असतात, खूप मोठमोठे मशिनरीज असतात, त्या मशिनरीच्या प्रत्येक भागाची स्वच्छता हाताने करता येत नाही. मग तिथं तुम्हाला त्या भागांची जटिल, जिथे जिथे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे, कॉम्प्लेक्स किंवा क्रिटिकल स्ट्रक्चर जिथे जिथे मशीन्स आहे, तिथल्या भागांची सफाई करण्यासाठी, तिथल्या भागांची सफाई करण्यासाठी, जटिल यंत्रांची सफाई, जटिल यंत्रांची सफाई करण्यासाठी तुम्हाला अल्ट्रासाऊंड वापरता येतो. यस. एखाद्या धातूला तडे गेलेले आहेत किंवा भेगा पडलेल्या आहेत की नाहीत, धातूला पडलेले तडे किंवा भेगा शोधण्यासाठी अल्ट्रासाऊंडचा उपयोग होतो. धातूला पडलेल्या भेगा किंवा तडे यांचा शोध घेण्यासाठी अल्ट्रासाऊंडचा उपयोग होतो. यस. मग आपण हार्ट स्पेशालिस्ट कडे ज्यावेळी जातो, यस, कार्डिओलॉजिस्ट कडे, त्यावेळी ते काय करतात? आपलं ECG, आपल्या हृदयाच्या स्पंदनांचा आलेख जो काढला जातो, ECG, ज्याला इकोकार्डिओग्राफी असं म्हणतात. काय म्हणतात? इकोकार्डिओग्राफी. त्याचा लॉंग फॉर्म आहे ECG च. लिहून ठेवा ब्रॅकेट मध्ये, इकोकार्डिओग्राफी. त्याला काय म्हणतात? इकोकार्डिओग्राफी. हृदयाच्या स्पंदनांचा आलेख. आलं लक्षात? यस. त्याच्यानंतर सोनोग्राफी. सोनोग्राफी सोनोग्राफीने काय केलं जातं? आपली किडनी स्टोन वगैरे झालाय का नाही हे शोधण्यासाठी काय केलं जातं? सोनोग्राफी करतो. आणि लहान बाळांच्या अवयवाची, गर्भात असणाऱ्या लहान बाळांच्या अवयवांची वाढ योग्य होते की नाही हे समजण्यासाठी अल्ट्रासाऊंडचा उपयोग केला जातो. त्याला आपण काय म्हणतो? अल्ट्रासोनोग्राफी. काय म्हणतात त्याला? अल्ट्रासोनोग्राफी असं म्हणतात. लहान बाळांची, गर्भात असणाऱ्या लहान बाळांची अवयवांची वाढ व्यवस्थित होते आहे की नाही
हे समजण्यासाठी जी सोनोग्राफी केली जाते त्याला म्हणतात अल्ट्रासोनोग्राफी. आणि आपले यकृत, जे लिव्हर आहे, किडनी आहे, यात काही डॅमेज झालंय का, किडनी स्टोन असेल तर या गोष्टींची चाचपणी करण्यासाठी काय केली जाते, सोनोग्राफी केली जाते. येते का लक्षात? बघा मी जे सांगतोय ते नीट समजून घ्या. त्याच्यानंतर प्लास्टिक जोडण्यासाठी, प्लास्टिकचे 2 भाग जोडण्यासाठी अल्ट्रासाऊंडचा वापर केला जातो. प्लास्टिकचे 2 पृष्ठभाग जोडण्यासाठी मी तुम्हाला हे लिहून का देतोय? आयोग इथं तुम्हाला क्वेश्चन विचारतोय, खालीलपैकी कोणत्या गोष्टींमध्ये अल्ट्रासाऊंडचा वापर केला जातो किंवा केला जात नाही, त्यासाठी विचारतोय. किंवा मल्टीलायनर मध्ये डायरेक्ट आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत. दूध अधिक काळ टिकावं म्हणून आपण जी क्रिया करतो, त्यातले जंतू मारतो, तिथं सुद्धा अल्ट्रासाऊंडचा वापर केला जातो. दुधातील जंतू नष्ट करण्यासाठी लिहू शकता, दुधातील जंतू नष्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो. कळतंय का सगळ्यांना? त्याच्यानंतर सोनार तंत्रज्ञान जे जहाजांवरती वापरलं जातं तिथे तुमचा उपयोग आहे. सोनार तंत्रज्ञान जे आता आपल्याला शिकायचं आहे. सोनार तंत्रज्ञानामध्ये अल्ट्रासाऊंडचा उपयोग केला जातो. सोनार तंत्रज्ञान ते काय आहे मी तुम्हाला आता सांगतो, पण उपयोग लिहून घ्या. अतिश्राव्य ध्वनीचे उपयोग, अल्ट्रासाऊंडचे उपयोग मध्ये आपण हे उपयोग बघत आहोत. कळते का सगळ्यांना? व्यवस्थित कळलं पाहिजे बरं का. तुमच्या हातातले मार्क्स आहेत, हातातले मार्क्स घालवायचे ना, असं हातातले मार्क्स घालवायचे नाहीत. हे तुमच्या हातातले मार्क्स आहेत. तुम्ही आता बसल्या बसल्या 2दा वाचलं तरी तुमचे हे उपयोग लक्षात राहतात. त्यामुळे हातातले मार्क्स घालवायचे नाहीत. काही झालं तरी इथले मार्क आपल्याला मिळालेच पाहिजेत. त्यामुळे सायन्स मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, सायन्स खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. फक्त तुम्ही त्याला आपल्या डेली रुटीन यूज मध्ये कुठं कुठं आपण वापरतो तेवढं फक्त लक्षात ठेवायचं. ते रूल तिथं लक्षात ठेवा, तुम्हाला ते मिळून जाईल. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे सोनार तंत्रज्ञान. काय बघायचं आहे? सोनार तंत्रज्ञान बघायचं आहे. सोनार तंत्रज्ञान बघा. सोनार तंत्रज्ञान, सोनार तंत्रज्ञान कसे वापरतात? जहाजामध्ये, समुद्रामध्ये, समुद्राची खोली मोजण्यासाठी किंवा समोरून येणाऱ्या पाणबुड्यांचा वेग असेल किंवा समुद्रातील खालचे डोंगर असतील त्यांची उंची मोजणे, या गोष्टींसाठी या सोनार तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ठीक आहे. सोनार तंत्रज्ञान. मग त्याचं लॉंग फॉर्म काय आहे? साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. काय आहे? साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. इथले पहिले 2 वर्ड्स घेतलेले आहेत. इथलं एन घेतलेलं आहे, इथलं ए घेतलेलं आहे आणि इथलं आर घेतलेलं आहे. त्यापासून सोनार तयार झालेला आहे. सोनारचा लॉंग फॉर्म काय आहे? साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. हा लॉंग फॉर्म तुम्हाला सरळ सेवा आणि पोलीस भरतीमध्ये विचारला जातो. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग याचा उपयोग कशासाठी केला जातो? पाण्याखालील वस्तूंचा वेग, अंतर आणि उंची मोजण्यासाठी. कायसाठी केला जातो उपयोग? पाण्याखालील वस्तूंचं अंतर, वेग व उंची मोजण्यासाठी. पाण्याखालील वस्तूंचं
अंतर, वेग आणि उंची मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो. उपयोग नीट लक्षात ठेवा. पाण्याखालील वस्तूंचा अंतर, वेग आणि उंची मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. कळतंय का सगळ्यांना? यस, कळतंय? ऑनलाईन जनता पटपट सांगा, कळतंय का? मग तुम्ही समुद्राची खोली मोजण्यासाठी सूत्र काय बघा. आता कसं मोजले जाते ते पण आधी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. हा पाण्याचा पृष्ठभाग आहे. इथं तुमचं जहाज वगैरे काय असेल ते असेल. ठीक आहे. इथं एक ट्रान्समीटर बसवलेला असतो, इथं एक रिसिव्हर बसवलेला असतो. इथं कुठली तरी एखादी गोष्ट आहे. ठीक आहे. या ट्रान्समीटर मधून अल्ट्रासाऊंड सोडला जातो आणि या रिसिव्हर मध्ये रिसिव्ह केला जातो. कारण इथून सोडला जाऊन इथून परावर्तित होऊन इथं रिसिव्ह केला जातो. येते का लक्षात? यस. आणि त्याच्यावरून याच्यावरून त्या वस्तूचे अंतर, वेग आणि उंची काढली जाते. येते लक्षात? त्या गोष्टीवरून त्याची अंतर, वेग आणि उंची काढली जाते. यस. मग बघा, समुद्रातील खोली म्हणजे समुद्राची खोली काढायची. आता हा समुद्राचा पृष्ठभाग पकडा. ठीक आहे. ध्वनीचा पाण्यातील वेग दिलेला असतो आपल्याला गणितामध्ये. प्रत्येक वेळी ध्वनीचा पाण्यातील वेग किती असेल हे दिलेलं असतं बरं का. ध्वनीचा पाण्यातील वेग प्लस हा ध्वनी पोचून परत येण्यासाठी लागणारा कालावधी, टाइम, हा पूर्ण गुणाकारात आहे. ठीक आहे. ध्वनीचा पाण्यातील वेग गुणिले कालावधी आणि या सगळ्यासाठी, पूर्ण सगळ्यासाठी हे भागिले 2 आहे. 2 का आहे? का तर ध्वनी जाऊन परत येतोय, हा 2 वेळा प्रवास करतो. बरोबर आहे. आपल्याला एवढं अंतर काढायचंय. ध्वनी केवढं अंतर क्रॉस करतोय? इथून इथं पोहोचण्याचं आणि इथून इथं परत येण्याचं, हे 2 वेळेचं अंतर क्रॉस करतोय. आपल्याला एवढंच अंतर काढायचं आहे. आपल्याला काय काढायचं आहे? हे अंतर काढायचं आहे. म्हणून त्याला डिवाइड बाय 2 केलेलं आहे. इथं डिवाइड बाय 2 जे हे आहे ते या पूर्ण ह्याच्यासाठी 2 असं आहे. येते का लक्षात? ध्वनीचा पाण्यातील वेग गुणिले कालावधी, हा लागलेला कालावधी भागिले 2 केलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला समुद्रातल्या वस्तूंचं अंतर काढलं जातं पृष्ठभागापासून त्या जहाजाद्वारे. येते लक्षात? त्याद्वारे अंतर काढलं जातं. हा पॉइंट लक्षात येतोय? क्लिअर समजतं सगळ्यांना? सोनार काय आहे? साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. सोनार काय आहे? साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. तुम्हाला लॉंग फॉर्म दिलेला आहे. कुठं कुठं विचारतात ते पण सांगितलंय. सरळ सेवा, तुमचं पोलीस भरती, बाकीच्या तुमच्या ज्या काही ग्रुप डी च्या वगैरे एक्झाम आहेत तिथं सगळ्या ठिकाणी याचा लॉंग फॉर्म विचारतात. ठीक आहे. त्यामुळे नीट लक्षात ठेवा. मी लिहून तेवढ्यासाठीच दिलेलं आहे. कारण आपला अभ्यास फक्त कंबाईन फोकस्ड आहे का? नाही. आपल्याला सगळ्या एक्झाम द्यायचे. त्यामुळं कुठल्या एक्झाम मध्ये कुठला PYQ आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. हे मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला सांगितलेलं आहे. बरोबर? त्यामुळे आपला अभ्यास हा कसा असणार आहे? लेक्चर आपलं सगळ्या एक्झामच्या दृष्टीने युजफुल आपलं लेक्चर असेल. यस. मग सोनार तंत्रज्ञानाद्वारे काय केलं जातं? पाण्याखालच्या वस्तूंचं अंतर, वेग आणि उंची मोजली जाते. सोनार तंत्रज्ञानाने काय केलं जातं? अंतर, वेग आणि उंची मोजली जाते. मग समुद्राची खोली काढण्यासाठीचं सूत्र काय आहे? ध्वनीचा पाण्यातील वेग गुणिले एकूण कालावधी म्हणजे टाइम जो लागतो तो, डिवायडेड ह्या पूर्ण ह्याच्यासाठी डिवाइड बाय 2. हे डिवाइड बाय 2 का आलेलं आहे? ध्वनी 2दा प्रवास करतोय ना. आपल्याला अंतर किती काढायचं आहे? हे अंतर काढायचं. पण यात ध्वनी काय करतो? इथून खाली इथपर्यंत पोहोचतोय आणि इथून परत येतोय, मग आपण कॅल्क्युलेट करतो. म्हणून ते डिवाइड बाय 2 घेतलेलं आहे. विसरायचं नाही. डिवाइड बाय 2 विसरायचं नाही. परीक्षेत जर प्रॉब्लेम आला तर आपण नेमकं हे विसरतो. नेमकं हे विसरतो आणि काढायला जातो. ऑप्शन मध्ये उत्तर सापडत नाही आपल्याला. मग आपण काय म्हणतो? प्रश्न चुकलाय.
तुम्हाला विचारलेले आहेत, फक्त आता ह्याच्यावरती गणित विचारायचं बंद झालं. आधी विचारायचे कोविडच्या आधी तुम्हाला याच्यावरती पण प्रश्न दिसतील ह्या प्रॉब्लेमवर, ह्या फॉर्म्युलावरती पण. कोविड नंतर 2019-20 नंतर याच्यावरती प्रश्न विचारायचं बंद केलं, म्हणजे हा प्रॉब्लेम टाकत नाही. आता आयोग फोकस कुठं करतोय, या यूज मध्ये करतोय. हा जो आहे पॉइंट, इथं आयोग सध्या फोकस करत आहे. आणि ज्या प्रॉपर्टीज आपण शिकतोय पहिल्यापासूनच्या, म्हणजे ध्वनीचे गुणधर्म वगैरे जे शिकलेत, तिथं आयोग सध्या फोकस करत आहे. त्यामुळे ते पॉइंट अगदी व्यवस्थित करून घ्या. येस, कळतंय का? आय होप तुम्हाला कळत असावं. तुम्ही जेवढं पटपट सांगाल तेवढं तिकडून कळेल मला. ऑनलाईन जेवढं पटपट तुम्ही सांगाल तेवढं मला कळेल. इथे झालो ना आपण, ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारे घटक. यस, इथंच आहे. बघा, ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारे घटक. मग पहिला पॉइंट काय आहे, तापमान आहे. तापमान, तापमान हे ध्वनीच्या वेगाशी समानुपाती असतो. म्हणजे ध्वनीचा वेग हा निरपेक्ष तापमानाच्या वर्गमुळाशी समानुपाती असते. टेम्परेचर सोबत कसं आहे ते, समानुपाती. त्यालाच आपण काय म्हणतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल. टेम्परेचर कसं आहे, ध्वनीच्या वेगाशी प्रोपोर्शनल आहे. म्हणजे तापमान वाढलं तर ध्वनीचा वेग वाढतो. तापमान वाढलं की ध्वनीचा वेग वाढतो. मग इथं काय दिलेलं आहे, जर तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढले, 1 डिग्री सेल्सिअसने वाढले, तर ध्वनीचा हवेतील वेग 0.6 मीटर सेकंदाने वाढतो. जर तापमान 1 डिग्री सेल्सिअसने आपण वाढवलं तर ध्वनीचा वेग हा 0.6 मीटर सेकंदने वाढतो. आणि परीक्षेत आयोगाने काय केलं होतं, हे पहिल्यांदा मुलांनी पाठ केलं. बघा, मी सांगतोय, हे मुलांनी पाठ केलं. ध्वनीचा वेग 1 डिग्री सेल्सिअसनी जर वाढला तर 0.6 मीटर पर सेकंदनी ध्वनीचा वेग वाढतो. हे सगळ्यांनी पाठ केलं. यस. आणि आयोगाने नेमका क्वेश्चन विचारला कशावरती, या मीटर पर सेकंदचं आयोगाने काय केलं, सेंटीमीटर पर सेकंद. किती होते, 60 सेंटीमीटर पर सेकंद. तुम्ही PYQ बघा, तुम्हाला सेम दिसेल क्वेश्चन. बरोबर हे 60 सेंटीमीटर पर सेकंद आयोगाने ब्लँक मध्ये टाकलेलं आहे. डॅश डॅशने वाढतो असं विचारलेलं आहे. मुलांनी पाठ काय केलं होतं, 0.6 सेकंद. आणि पहिलाच ऑप्शन तुमचा आहे 0.6. 0.6. आयोगाने युनिट काय दिलं होतं, सेंटीमीटर पर सेकंद. बरोबर. आणि पाठ केल्यामुळे मुलांनी काय केलं, पहिला ऑप्शन मारून आले. ज्यावेळी आन्सर की आली त्यावेळी काय आलं की सेंटीमीटर पर सेकंद केलंय. आयोगाने कन्व्हर्जन विचारलं. कळलं. आयोग तुमच्या पाठांतराला पण हे करतं बरं का, त्याच्या वरती जाऊन प्रश्न विचारतो. त्यामुळं आयोग काय विचारतंय याच्याकडे प्रश्न वाचताना नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. आयोगाने काय केलंय, 1 डिग्री सेल्सिअसने वाढ होते तर ध्वनीचा वेग 0.6 मीटर पर सेकंदने वाढतो. ध्वनीचा वेग 0.6 मीटर पर सेकंदने वाढतो. पण आयोगाने ह्याचं कन्व्हर्जन दिलं ऑप्शन मध्ये. तुम्ही पेपर बघितला तर तुम्हाला कळेल, किंवा PYQचं पुस्तक बघितलं तर तुम्हाला कळेल. 60 सेंटीमीटर पर सेकंद हा ऑप्शन आहे त्यात. ठीक आहे. आयोगाने सेंटीमीटर पर सेकंद विचारलेला आहे. त्यामुळं ज्यावेळी तुम्ही पुस्तक वाचत असता, पाठांतर करण्यापेक्षा गोष्टी समजून घेत चला, गोष्टी समजून घेत चला. तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल. येते का लक्षात.
ठीक आहे, बघा. मग त्याच्यानंतर आहे आर्द्रता, ह्युमिडिटी. जर आर्द्रता, हवेतील आर्द्रता म्हणजे काय, हवेत असणारं बाष्पाचं प्रमाण. जर हवेतील आर्द्रता वाढली तर ध्वनीचा वेग अल्प प्रमाणात वाढतो. जर आर्द्रता वाढली तर अल्प प्रमाणात ध्वनीचा वेग वाढतो. आर्द्रता वाढली तर अल्प प्रमाणात ध्वनीचा वेग वाढतो. येते का लक्षात? बघा, हे पॉइंट नीट लक्षात ठेवा, तुम्हाला विचारले जातात, त्यामुळे लक्षात ठेवा. मल्टीलाईनर मध्ये शक्यतो आता विचारला तर. मग आहे घनता, हे इथे पाहिजे. ठीक आहे, आर्द्रता अल्प प्रमाणात, आर्द्रता जर वाढली तर ध्वनीचा वेग अल्प प्रमाणात वाढतो. ठीक आहे. घनता, ध्वनीचा वेग हा घनतेच्या वर्गमुळाशी व्यस्तानुपाती आहे. म्हणजे काय आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. घनतेच्या वर्गमुळाशी व्यस्तानुपाती म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. येतं का लक्षात? ध्वनीचा वेग हा घनतेच्या, माध्यमाच्या घनतेच्या वर्गमुळाशी व्यस्तानुपाती आहे. मग हवेची घनता, मग हवेची घनता जर चौपट झाल्यास ध्वनीचा वेग किती होईल? ध्वनीचा वेग किती होईल? अर्धा होईल. का तर व्यस्तानुपाती आहे, वर्गमुळाशी व्यस्तानुपाती आहे, त्यामुळे वर्गमुळाशी व्यस्तानुपाती आहे. आणि घनता जर 1/4 झाली, घनता 1/4 म्हणजे 1/4, घनता जर 1/4 झाली तर ध्वनीचा वेग किती होईल? दुप्पट होईल. किती होईल? दुप्पट होईल. बघा ना, याचा वर्ग करायचा आपल्याला. वर्गमुळाशी व्यस्तानुपाती आहे म्हणजे हा आल्यानंतर इकडे वर्गमूळ किती येईल? 2 येईल. इकडे आल्यावर काय होईल? ऑटोमॅटिक दुप्पट. ध्वनीचा वेग किती होईल? दुप्पट होईल. यस सचिन, यस यस. येते का लक्षात? आयोग बरोबर हे विचारतं आणि आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं, का तर इथं कन्सेप्ट आहे, वर्गमुळाशी आहे. मग आपण कॅल्क्युलेशन मध्ये आणत नाही, वर्गमूळ आहे का, वर्ग केलं तर काय होईल, त्याचं वर्गमुळात कसं होईल, या गोष्टी आपण लक्षात घेत नाही आणि तिथंच आपला प्रोग्राम बरोबर गणतो. येते का लक्षात? यस. कळतोय का? हा पॉइंट कळतोय का? सगळ्यांना कळाला असेल असं मला वाटतंय. मग वस्तुमान, ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या वस्तुमानाच्या वर्गमुळाशी कसा असतो? व्यस्तानुपाती असतो. ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या वस्तुमानाच्या वर्गमुळाशी व्यस्त प्रमाणात बदलतो. वस्तुमानाच्या वर्गमुळाशी व्यस्त प्रमाणात बदलतो. म्हणजेच
त्याच्या वस्तुमानाच्या स्क्वेअर रूटशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. स्क्वेअर रूटशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. वस्तुमानाच्या ह्याच्याशी ध्वनीचा वेग हवेतील म्हणजे माध्यमाच्या वस्तुमानाच्या वर्गमुळाशी कसा आहे, व्यस्त प्रमाणात आहे. हे नीट लक्षात राहू दे. यस. मग वाऱ्यासोबत जर ध्वनीचा वेग, ध्वनी जर वाऱ्याच्या दिशेने प्रवास करत असेल तर ध्वनीचा वेग वाढेल. ध्वनीचा वेग वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने असेल तर ध्वनीचा वेग कमी होईल. बरोबर. म्हणजे वाऱ्याच्या दिशेने वाहत असेल तर वाढेल, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने असेल तर कमी होईल. याचं लक्षात. यस. आय होप तुम्हाला कळतंय. ऑनलाईन जनता हे पॉइंट नीट लक्षात ठेवायचे आहेत. आयोग तुम्हाला हे विचारत नाही, फक्त या 3 पॉइंटवर आयोग क्वेश्चन विचारतो. तापमान, आर्द्रता आणि घनता ह्याच्यावरती आयोग प्रश्न विचारते. येते का लक्षात. त्यामुळे नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. अपवर्तन. अपवर्तन म्हणजे काय, रिफ्रॅक्शन, विखुरणे. बघा दिवसा तुमचं काय होतं, दिवसा ध्वनीचा वेग हा कमी असतो. सकाळच्या वेळात तुमचा ध्वनी लांब पर्यंत पोहोचतो, विखुरणं जास्त प्रमाणात होतं. बरोबर आहे. त्यामुळं दिवसाचा कालावधी हा तुमच्या ध्वनीच्या वेगावरती परिणाम करतो. रिफ्रॅक्शन सगळ्यात जास्त कधी असेल, सकाळच्या वेळी. सकाळच्या वेळी जास्त लांब पर्यंत प्रवास करेल आणि दिवसा कमी अंतरापर्यंत ध्वनी विखुरेल, म्हणजे लांब पर्यंत जाईल. ध्वनीचं रिफ्रॅक्शन दिवसा कमी होते आणि पहाटेच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी जास्त होते. याचं लक्षात. आयोग तुम्हाला या 3 पॉइंटवर क्वेश्चन विचारत नाही. आयोग विचारतो कुठं, हे 3 पॉइंट. त्याला हायलाइट करून ठेवा, रेड मार्क करून ठेवा, काय करायचं करा, फक्त लक्षात ठेवा. तापमान हे आयोगाचा फेवरेट क्वेश्चन आहे. सरळ सेवेचा पण हा क्वेश्चन सगळीकडे विचारून झालेला आहे. पोलीस भरतीला पण विचारला आहे, सरळ सेवेला पण विचारला आहे आणि कंबाईनला पण विचारलेला आहे. आर्द्रता आणि घनता आता इथं आयोग विचारू शकेल या 2 ठिकाणी. यस सचिन, यू आर व्हेरी ऍक्टिव्ह पर्सन. म्हणजे तुझ्याकडं ती ॲबिलिटी भरपूर आहे की तुला शिकायचं आहे, नवीन आहे तुझा अभ्यासाचा प्रवास, त्यात तुला शिकायचं आहे. याच पद्धतीनं तुझी कन्सिस्टन्सी ठेव, सातत्य. ठीक आहे. सध्याचं व्हायरल रील कळशीत कळशी, बरोबर आहे ना. सातत्य तुझं, कन्सिस्टन्सी जी आहे, सातत्य जे आहे ते व्यवस्थित ठेव. तुला 2 वर्ष अभ्यास करायचा आहे, फर्स्ट इयर सेकंड इयर पूर्ण. त्यामुळं व्यवस्थित अभ्यास ठेव. अशाच पद्धतीनं तुझा अभ्यास चालू राहू दे. व्यवस्थित अभ्यास केलास तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये पोस्ट मिळेल. कारण तुझी जी सध्याची अभ्यास करण्याची किंवा शिकण्याची तळमळ आहे ती खूप चांगली आहे. यस. बघूया आता ध्वनीचा डॉपलर इफेक्ट एक आहे आणि अजून एक पॉइंट राहिलेला आहे, तो आपण आता कव्हर करू शकतोय का, होईल का, नाही होणार. कारण तिथं थोडस एक्सप्लेन करावं लागणार आहे. मानवी कान वगैरे हे एवढंच असणार आहे, परत काय नाही. हा नाही आहे. ठीक आहे. ठीक आहे. बघूयात. ठीक आहे, मी घेतो, आताच घेऊयात, कम्प्लीट करूयात. हा चॅप्टर कम्प्लीट करूया ध्वनी, म्हणजे 3 चॅप्टर आपले कम्प्लीट होतात. बरोबर आहे का. हे कारण हे ठेवलं तर आता पुढच्या आठवड्यात जाईल मग ते, त्यामुळे ठेवायला नको काय. डॉपलर इफेक्ट बघा, डॉपलर इफेक्ट ऑफ साऊंड. ध्वनीचा डॉपलर इफेक्ट. डॉपलर इफेक्ट म्हणजे काय, ख्रिस्टियन डॉपलर या शास्त्रज्ञाने ही संकल्पना दिली आहे. कोण दिलेली आहे संकल्पना, ख्रिस्टियन डॉपलर या शास्त्रज्ञानं ही संकल्पना दिलेली आहे. ख्रिस्टियन डॉपलर नाव लिहून घ्या, ख्रिस्टियन डॉपलर.
बघा, डॉपलर इफेक्ट म्हणजे काय, मी उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मवरती थांबलात, रेल्वे प्लॅटफॉर्मवरती थांबलात, इकडून रेल्वे येते. ठीक आहे, रेल्वे प्लॅटफॉर्मवरती आपण थांबलोय, इकडून रेल्वे येते. जशी रेल्वे तुमच्या जवळ येते तसं तो रेल्वेची शिट्टी वाजवली जाते, त्याचा आवाज तुमच्या जवळ जशी रेल्वे येते तसं तो आवाज वाढत जातो. बरोबर आहे. आणि जशी रेल्वे तुमच्यापासून लांब जाते तसं त्या शिट्टीचा आवाज कमी होत जातो. याला काय म्हणायचं, डॉपलर इफेक्ट. काय म्हणायचं, ख्रिस्तियन डॉपलरने दिला डॉपलर इफेक्ट. यस, म्हणजेच काय, एखादा निरीक्षक, ऑब्झर्वर आणि सोर्स ऑफ साऊंड हे जर एकमेकांच्या सापेक्ष गतिमान असतील तर त्यावेळी होणारा ध्वनीचा इफेक्ट जो आहे किंवा त्यावेळी जो ऐकू येणारा ध्वनी आहे त्याला म्हणतात डॉपलर इफेक्ट. जर त्याच्या दिशेनं हालचाल असेल, ध्वनीचा सोर्स निरीक्षक ऑब्झर्वरच्या दिशेनं येत असेल तर आवाज हा वाढत जातो, आणि ऑब्झर्वरच्या विरुद्ध दिशेला म्हणजे लांब जर जात असेल ध्वनीचा सोर्स तर आवाज कमी होत जातो. याला डॉपलर इफेक्ट असं म्हणतात. काय म्हणतात, डॉपलर इफेक्ट. बरोबर आहे. डॉपलर इफेक्टचा सगळ्यात बेस्ट ऑप्शन कुठला आहे, रडार. काय आहे, रडार. बरोबर. प्लस तुमच्या वाहनांचा स्पीड मोजला जातो. बरोबर आहे, वाहनांचा स्पीड मोजला जातो. वाहनांचा स्पीड जो मोजला जातो, आपल्याला हायवेला आता लावले बघा सगळीकडे, पुणे रोडला, मुंबई एक्सप्रेस वेला वगैरे सगळीकडे काय लावलेलं आहे, स्पीड लावलेलं आहे. तुमचा स्पीड असं स्क्रीनवरती दिसतो. बरोबर आहे. तर हा जो स्पीड दिसतो त्या स्पीड दिसण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरलेलं आहे, जे काही मोजमाप पट्टी वापरली आहे किंवा जे यंत्र वापरलेलं आहे त्यामध्ये तुमचा डॉपलर इफेक्ट वापरलेला आहे. यस, तुम्ही जे स्पीड मोजता, म्हणजे आता समजा तुम्ही कधी बघितलंय का बघा, काही कधी कधी पोलिसांच्या गाड्या थांबल्या असतात, साईडला व्हॅन असतात, मागची डिक्की उघडतात आणि त्यात एक यंत्र असतं असं कॅमेरा वगैरे लावून लावून हे केलं. हायवेला जिथे जिथं स्पीडोमीटर काउंटिंग नाही आहे, काउंटिंग मशीन्स नाही आहेत, तिथं जे पुण्यातले विद्यार्थी आहेत किंवा पुण्याला ज्यांचं येणं जाणं आहे किंवा एक्सप्रेस वे ज्यांनी बघितलेला आहे, समृद्धी एक्सप्रेस वे असेल, आपला पुणे मुंबईचा असेल किंवा बाकीचे असेल, यस, त्या रोडला तुम्हाला ठिकठिकाणी तुमचा स्पीड दिसत असेल स्क्रीनवर. ते स्क्रीनवरती दिसताना जे यंत्र वापरलेलं आहे ना तुमचा स्पीड मोजण्यासाठी, तिथं काय केलेलं आहे, डॉपलर इफेक्ट घेतलेला आहे. याच्या लक्षात, तिथं डॉपलर इफेक्ट घेतलेला आहे. यस. नेक्स्ट पॉइंट आहे आपला मानवी कान. ठीक आहे, मानवी कान. मानवी कानाचे 3 महत्वाचे, यात जास्त काय लक्षात ठेवायचं नाही बरं का. मानवी कानाचं मी फक्त सांगतो तेवढं लक्षात ठेवा. मानवी कान काय आहे मी तुम्हाला आकृतीवरून समजून सांगतो. मानवी कान काय, 3 भाग आहेत. एक आहे बाह्य कर्ण, बाहेरचा कर्ण, मध्य कर्ण, आंतर कर्ण. यस, 3 भाग आहेत, मध्य कर्ण, बाह्य कर्ण आणि आंतर कर्ण. बघा, ही आहे त्याची डायग्राम. येते का लक्षात, क्लिअर दिसते डायग्राम. आय होप तुम्हाला डायग्राम क्लिअर दिसत असावी. बघा, हा आहे तुमचा बाह्य कर्ण, हा आहे तुमचा बाह्य कर्ण. हा जो भाग आहे तो आहे तुमचा बाह्य कर्ण, बाहेरचा कान. तो काय करतो, तुमच्यापर्यंत आलेला ध्वनी गोळा करून मध्य कानापर्यंत घेऊन जाणे, एवढंच त्याचं काम. कळतंय, बाहेरून आलेला ध्वनी गोळा करणे आणि मध्य कानापर्यंत घेऊन जाणे, हे त्याचं काम. यस. मग आहे तुमचा हा मध्य कर्ण. मध्य कर्ण, या तुमच्या इथे जी ट्यूब आहे बघा, या इथं तुमचा ध्वनी येतो असा आणि या ट्यूब मधून इथे येतो. कळतंय, दिसतंय इथं. येस. त्याच्यानंतर आता या मध्य कानाचे 3 भाग आहेत. कोणते कोणते आहेत, इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायचे बरं का. मॅलियस, इनकस, स्टेप. काय आहेत, मॅलियस, इनकस, स्टेप. लक्षात कसं ठेवायचं, बाहेरून आत, मॅलियस, इनकस, स्टेप. आयोगाने हा विचारलेला क्वेश्चन आहे, PYQ आहे.
बाहेरून आत क्रम किंवा आतून बाहेर क्रम. लक्षात ठेवताना आतून बाहेर ठेवा. सिम लक्षात येते, मोबाईलचं सिम जे म्हणतो आपण, सिम जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला लक्षात येईल. स्टेप्स, इनकस आणि मॅलियस हे त्याचे कान आहेत. 3 भाग आहेत मध्यकर्णाचे. मग तुमच्या मॅलियस वरती जो पडद्यातून तुमचा ध्वनी येतो तो मॅलियस वरती पडतो, पडदा व्हायब्रेट होतो, तो व्हायब्रेट होऊन इनकसला देतो. इनकस त्याचा अर्थ लावायचं काम करतं किंवा त्याला एका ठिकाणी गोळा करून त्याची तीव्रता मोजण्याचं काम करतं आणि ते स्टेप्स कडे देतं. स्टेप्स काय केलं असतं, यातून याची जी व्हेन आहे, चेतातंतू आहेत, ते मेंदूला कनेक्टेड असतात आणि इथून जे चेता जातील ते मेंदू त्याचा अर्थ लावायचं काम करतो. येते लक्षात? अंतर्कर्ण. इथून पुढे काय असेल, अंतर्कर्ण असेल. बरोबर. हा आहे तुमचा बाह्यकर्ण, हा आहे मध्यकर्ण आणि इथं आहे तुमचा अंतर्कर्ण. मग अंतर्कर्ण काय करेल, इथून फक्त चेतावहनाचं काम करेल. इथून चेतावहन मेंदूकडे जाईल आणि मेंदू तुम्ही ऐकलेल्या आवाजाचा अर्थ लावून तुम्हाला सांगण्याचं काम करेल. हे आहे कानाचं काम. तुम्हाला इथं क्वेश्चन काय आहे, मॅलियस, इनकस आणि स्टेप्स हे लक्षात ठेवा. हे आहेत काय, तुमच्या हाडं आहेत. तीन भाग आहेत मध्य कानाचे, मॅलियस, इनकस, स्टेप्स. बाहेरून आत क्रम आहे, मॅलियस, इनकस, स्टेप्स. त्याचं दुसरं नाव आहे हॅमर, अॅनव्हिल आणि स्टायरम. काय आहे, हॅमर, अॅनव्हिल, आयच लक्षात ठेवा आणि स्टायरम. हिसमिस लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात राहील. आयोग इथं एवढाच प्रश्न विचारेल आणि विचारला तर काय विचारेल, हे तिन्ही हाडं कोणत्या भागात येतात, कानाच्या कोणत्या भागात येतात, कुठे येतात, मध्यकर्णात येतात. येते लक्षात? हा आहे तुमचा ध्वनी चॅप्टर. अशा रीतीने आज आपण संपवलाय.